ही जी घटना ज्याच्या निमित्ताने हा पॉडकास्ट ट्रिगर झाला आहे, मी जेव्हा तो व्हिडिओ बघितला, मी जेव्हा सोशल मीडियावरच्या त्याच्याबद्दलच्या चर्चा वाचत होतो, तेव्हा माझ्या खरं तर चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून माझ्या पोटात खड्डा पडला. टीनेजर्स हा जो काही फेज आहे तो इतका इमोशनली कॉम्प्लिकेटेड काय? की आपल्या बाळाचे आपण लाड करणे हे 100% नॉर्मल इन्स्टिंक्ट आहे. याच्यात काहीही अनैसर्गिक नाही आहे. आणि स्वतःच्या लाजेकाजे खातर चार चौघात तरी या पोरांनी बरं वागावं म्हणून आई वडील काही गोष्टी करायला सुरुवात करतात. त्या त्यांना अजिबात पटणाऱ्या नसतात. हे 100% चूक आहे याची त्यांना कल्पना असते. पण प्रत्येकजण त्यांच्याकडे बोट दाखवतो, त्याच्यापासून वाचण्यासाठी ते काही गोष्टी करायला सुरुवात करतात. लहान मुलाला त्याची सवय लागते. तर मुलांना त्यांची आपण हुशार आहोत किंवा चार गोष्टी आपल्याला समजतात याचा अर्थ आपल्याला अजून जगाची अक्कल आलेली आहे असं नाही. हे याचं भान मुलांनी ठेवणं गरजेचं आहे. योग्य गोष्टीला योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे नाही म्हणायची सुरुवात करणे हे फार गरजेचं आहे. कारण एकदा ती गाडी स्टेशनमधनं सुटली ना की ती थांबवता येत नाही. ती नाही, मला हे परवडत नाहीये किंवा हे मी आज करू शकत नाहीये, 6 महिन्यांनी मला पैसे गोळा करून हे करावं लागणार आहे, हे शांतपणे पोरांना सांगणं गरजेचं आहे. किंवा मला हे 6 महिन्यांनीही शक्य नाहीये. जर खरंच शक्य नसेल, कारण उगाच पोस्ट डेटेड चेक देण्यात अर्थ नसतो. तुम्ही जर चेक दिला आहे आणि 6 महिन्यानंतर तो डिसऑनर होणार आहे, तो पोर परत तुमच्या गळ्याला चाकू लावणार आहे की तुम्ही तर शब्द दिला होता, झाले 6 महिने, कुठे माझा आयफोन. शांतपणे ऐकता येणं, मुलं काय सांगता आहेत ते ऐकता येणं, हा एक गुण आई वडिलांना स्वतः डेव्हलप करावा लागेल. स्क्रीन्स बाजूला ठेवून ऍक्च्युअली आयुष्य जगणे, की तुझा 2 तास अभ्यास कमी झाला तरी चालेल, पण तू तिथं जाऊन त्या फुटबॉलला लाथा मारणं गरजेचं आहे. घरामध्ये काम करणं गरजेचं आहे. भाजी आणायला माझ्याबरोबर येणं गरजेचं आहे. स्वयंपाकाला माझ्या शेजारी उभं राहणं गरजेचं आहे. त्यामुळे बरेच आईवडील म्हणा, नाही पण ती मुलं तर झोपली होती, आमची वादावादी झाले, ते काय एवढं त्याला काही एवढं समजत नाही. अहो, त्यांना बरोबर कामाच्या गोष्टी समजतात. तेव्हा मुलं बरोबर जागी होतात, तेव्हा मुलं बरोबर अस्वस्थ होतात. जास्त मागणे, सतत जास्त मागत राहणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. मुलं हे जे आई वडिलांकडनं मागता आहेत यात काही चूक नाहीये. की तुम्ही मला देता आहात त्याच्यापेक्षा मला जास्त द्या, ही जी मागणी आहे ही काहीच चूक नाहीये. आपल्याच्यानी हे सुटत नाहीये आणि हे बिघडत चाललंय किंवा वाढत चाललंय किंवा आटोक्यात येत नाहीये, असा जर तुम्हाला सेन्स आला असेल तर जरूर मदत मागा. हा त्यातला पहिला भाग आहे की हे मला झेपतंय का नाही, हे माझ्याच्याने आवडतंय का नाही, किंवा मला ह्याच्यात काहीतरी जर गडबड वाटते, माझी दमछाक होते आहे. मूल योग्य रस्त्यावर न जाणे, त्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट गोष्टी किंवा वाईट गोष्टींची अख्खी सिरीज घडणे आणि अशा प्रकारे त्याच्या आयुष्याला एक काहीतरी भलतीच चुकीची दिशा मिळणे, यापेक्षा मोठी शिक्षा काय असणार आहे आईवडिलांना. हाय गाईज, टेबल टॉक्सच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. मुलाने सुसाईड केलं आणि त्याचं कारण होतं आयफोन, आणि त्याच्याबरोबरच त्याच्या आई वडिलांनी पण जीव दिला. तर आता ह्याच्यामुळे खूप म्हणजे पूर्ण देशभरातच चर्चा आहे. पण हे असं का होतं आणि नेमकं कारण काय ह्याच्या मागे, आणि पॅरेंट्सनी काय काळजी घेतली पाहिजे, किंवा आपण सोसायटी म्हणून, समाज म्हणून कसं वागलं पाहिजे, तर ह्याच विषयावर आपण या पॉडकास्ट थ्रू बोलणार आहोत. सो ह्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर शुक्ला सर, आणि त्यांची पॅरेंट अकॅडमी म्हणून एक अकॅडमी आहे आणि तिकडे पण ती खूप नामांकित कंपनी आहे ती पण सुद्धा. आणि ह्याच पॉडकास्ट थ्रू आपण ह्या विषयावर चर्चा करूयात आणि सरांकडून समजून घेऊयात की नेमकं हे असं का होतं आणि पॅरेंट्सच्या दृष्टिकोनातून कसं वागलं पाहिजे, आणि ॲज अ चाइल्ड मुलांनी सुद्धा कसं वागलं पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सो वेलकम सर. हॅलो साक्षी. येस सर, जी घटना घडली ती दुर्दैवीच आहे. तर आपला थॉट येतो की पॅरेंट्सनी काय चुका केल्या किंवा पॅरेंट्सनी असं का सवयी लावल्या वगैरे, कारण एवढा हट्ट करणं नीट नाही आहे. तर मुलांनी असं काय, म्हणजे मुलांनी असं कसं वागलं पाहिजे पॅरेंट्ससोबत? असं जेव्हा काहीतरी भयंकर घडतं किंवा चार चौघामध्ये अशा काहीतरी घटना घडताना आपण बघतो, हे आपण बरेचदा जाहीर ठिकाणी बघतो की
मूल काहीतरी तमाशा करत असतं, काहीतरी हट्ट करत असतं आणि आईबाप त्याला शांत करायचा प्रयत्न करत असतं आणि सगळेजण आईबापांकडे बघत असतात की काय हे तुम्ही भयंकर हा राक्षस तुम्ही क्रिएट केलेला आहे अशा थाटानं. आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट याच्यात लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपल्याला परवडेल एवढे किंवा कधी कधी त्याच्या एक पाऊल पलीकडे जाऊन मुलांचे लाड करणं हे प्रत्येक आई वडील करतात आणि हे नॉर्मल आहे की आपल्या बाळाचे आपण लाड करणे हे 100% नॉर्मल इन्स्टिंक्ट आहे. याच्यात काहीही अनैसर्गिक नाही आहे. याच्यात गणित चुकतंय कुठे की एक म्हणजे काही मुलंच असा स्वभाव, अशी टेम्परामेंट, अशी मेंदूची रचना घेऊन जन्माला येतात की ज्यांना कुठलेही निगेटिव्ह इमोशन सहन होत नाही. त्यांच्या मनाविरुद्ध काहीही झालं की ज्याला आपण फ्रस्ट्रेशन टॉलरन्स म्हणतो तो त्यांचा भयंकर कमी असतो. बरोबर. की किंचित जरी फ्रस्ट्रेशन झालं तरी त्यांच्या रागाचा, दुःखाचा असा मोठा ज्वालामुखी उफाळून येतो. आणि लहानपणापासून जेव्हा असं वागणारं मूल तुमच्या पदरी असतं तेव्हा ॲक्च्युली मुलंच आईवडिलांना शिस्त लावतात असं घडतं. की हे टाळण्यासाठी आणि प्रत्येक वेळेस हे बोट आईकडे प्रामुख्याने आणि कधी कधी वडिलांकडे पण दाखवलं जातं की तुम्ही याला शिस्त लावली नाही आणि स्वतःच्या लाजेकाजे खातर चार चौघात तरी या पोरांनी बरं वागावं म्हणून आई वडील काही गोष्टी करायला सुरुवात करतात. त्या त्यांना अजिबात पटणाऱ्या नसतात. हे 100% चूक आहे याची त्यांना कल्पना असते. पण प्रत्येकजण त्यांच्याकडे बोट दाखवतो त्याच्यापासून वाचण्यासाठी ते काही गोष्टी करायला सुरुवात करतात. लहान मुलाला त्याची सवय लागते. कुठे कशा प्रकारे तमाशा करायचा, काय शब्द बोलायचे, कसा आवाज चढवायचा, कोण समोर असताना काय म्हणायचं, ह्याची मुलांना ऑटोमॅटिकली ट्रेनिंग होतं लहान मुलाचं आणि हा पॅटर्न बनून जातो. आणि मग ते जेव्हा मोठे होतात तेव्हा खूप भयानक लेवलला पोहोचतो. त्याच्यामुळे त्याच्यात दरवेळी आईवडिलांची चूक नाही आहे. हा मुलाच्या टेम्परामेंटचा पहिला भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे आपलं मूल लहान आहे आणि त्याचे लाड करायची गरज आहे. ही भावना कुठपर्यंत पोहोचवायची, ही काय वयापर्यंत लागू पडते, त्याला पण काही ह्याचं- बाउंड्रीज हां, सेट करा. ह्याला काहीतरी बाउंड्रीज पाहिजे. इथे जेव्हा मोठी मोठी माणसं एकमेकांना बबू आणि बेबी म्हणून कुरवाळता आहेत आणि चारचौघात लहान पोरांसारखे एकमेकांशी बोलता आहेत, तिथे कुठेतरी आपला समाज म्हणून भान सुटताय असं आपल्याला नाही वाटत का? की कुठेतरी पोक्तपणा हा यायला पाहिजे आणि तो कितव्या वर्षी यायला पाहिजे आणि केव्हा मुलाचे ते अतिरेकी लाड थांबायला पाहिजेत, ह्याचं काहीतरी गणित आईवडिलांच्या मनात असलं पाहिजे. जेव्हा केव्हा तुम्ही हे अतिरेकी लाड आणि होला हो म्हणणं थांबवणार आहात तेव्हा काही महिने खरखरीचे जाणार आहेत. बरं. ह्याची तयारी ठेवावी लागणार आहे. सांधा बदलताना खडखड होणार आहे आणि हे तुम्ही जितकं लवकर कराल तितकी ती खडखड कमी होणार आहे. हे तुम्ही जितकं उशिरा कराल तितकी ती जास्त जास्त तीव्रतेने, जास्त वेळ आणि जास्त स्पेक्टॅक्युलर चालणारी असणार आहे. तर हा आईवडिलांना निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तो स्वतःच्या मुलाचा स्वभाव ओळखून घ्यावा लागणार आहे. बरोबर. सर, यामध्ये मेन मुलांचं पण असतं ना, मुलांनी कसं कुठल्या थरापर्यंत जायला पाहिजे, काय बाउंड्री सेट केल्या पाहिजे? मला असं वाटतं की मुलांची बुद्धिमत्ता आणि मुलांची समज ह्याच्यामध्ये तफावत असते. तो मेंदूच्या वाढीचा भाग आहे की आपला जो भावनिक मेंदू आहे, जो मेंदूच्या अगदी गाभ्याशी सेंटरशी असतो, जो या सर्व गोष्टी घडवून आणतो, फार चेकाळतो, चांगल्या वाईट भावना त्याच्यात उत्पन्न होतात. आणि इथे बसणारा प्री फ्रंटल लोब की जो या सगळ्याला कंट्रोल करतो. म्हणजे हे इंजिन आहे, भावनिक मेंदू हे इंजिन आहे आणि प्री फ्रंटल लोब किंवा जिथे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स ब्रेनची असतात ते त्याचं स्टिअरिंग व्हील, ABS वगैरे वगैरे गोष्टी आहेत. हे खूप आधी तयार होतं आणि हे हळूहळू हळूहळू बनत जातं आणि हळूहळू वाढतं, पुढे त्याची ताकद वाढते. तर हा जो भाग आहे हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण ज्या वयाच्या मुलांबद्दल बोलतो आहोत त्यांच्यामध्ये ते इंजिन पूर्ण तयार झालेलं आहे, जोरदार इंजिन तयार झालेलं आहे, गाडीत फिट झालेलं आहे. अशी गाडी कुठलीही कंपनी रस्त्यावर सोडणार नाही कारण त्याची कंट्रोल सिस्टीम बसलेली नाही आहे. पण निसर्ग ती मार्केटमध्ये आणतो, थेट आणतो आणि मग ती कंट्रोल सिस्टीम तिथे नसल्यामुळे ही गडबड होते. तर मुलांना त्यांची आपण हुशार आहोत किंवा चार गोष्टी आपल्याला समजतात याचा अर्थ आपल्याला अजून जगाची अक्कल आलेली आहे असं नाही. हे याचं भान मुलांनी ठेवणं गरजेचं आहे की तुम्हाला तुमचे आई वडील साधेसुधे वाटतात, गबाळे वाटतात, ह्यांना फारशी अक्कल नाही असं वाटतं, ह्यांना दुनियादारी समजत नाही, मला खरी दुनिया कळलेली आहे, हे जग कसं चालतं, त्याला कसं वळवायचं हे मला कळलं आहे, असं 16व्या वर्षी वाटणं हे साहजिक आहे.
कारण तो ओव्हर कॉन्फिडन्स एका विशिष्ट वयात असतो. पण याचा अर्थ आईवडील मूर्ख आहेत असं नाही. त्यांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणजे काहीतरी तर केलेलं आहे. आपण अजून स्वतःचा पॉकेट मनीही कमवत नाहीये. ह्याचं भान असणं कमालीचं गरजेचं आहे. आजकाल असे खूप केसेस होत आहेत आणि खूप कमी वयातच मुलांच्या मनात असे विचार येत आहेत. आणि आजकालची पॅरेंटिंग पण अशी झाली आहे. तर पॅरेंटिंग कशी करावी लोकांनी? बेसिक क्वेश्चनपासून आपण चालतो. आता क्लिनिकमध्ये मी जी गोष्ट बघतो, वारंवार बघतो, रोज बघतो, मानसिक आजार असलेली मुलं मी तपासतो आणि त्यांची ट्रीटमेंट करतो. त्याच्याबरोबर अशा प्रकारे वर्तणुकीच्या डिफिकल्टीज असलेले कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेली मुलं आणि त्यांच्या फॅमिलीज हेही मी बघतो. आणि त्यात दोन टोकाच्या भूमिका पालकांच्या मला दिसतात आणि दोन्हीही तितक्याच घातक आहेत. एका बाजूला अतिरेकी स्क्रू टाईट ठेवणे, की उत्तालाथन बस्ताबुक्की नावाचं पेरेंटिंग, प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायचं पेरेंटिंग, हा एका टोकाचा भाग असतो की जिथे मुलं त्यांच्यापासून डिस्कनेक्ट व्हायला सुरुवात होते, निराश व्हायला सुरुवात होते. आणि दुसऱ्या बाजूला मुलांना घाबरून राहणारे पालक मला दिसतात. तर ही जी घटना ज्याच्या निमित्ताने हा पॉडकास्ट ट्रिगर झाला आहे, मी जेव्हा तो व्हिडिओ बघितला, मी जेव्हा सोशल मीडियावरच्या त्याच्याबद्दलच्या चर्चा वाचत होतो, तेव्हा माझ्या खरं तर चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून माझ्या पोटात खड्डा पडला. कारण ही जी काय गोष्ट घडली आहे ना, या मुलाचं नाव विसरलं जाईल, त्याच्या आईवडिलांचं नाव विसरलं जाईल, त्या जागेचं नाव विसरलं जाईल, त्या घटनेचे डिटेल्ससुद्धा विसरले जातील, खूप पटकन विसरले जातील, कारण तोवर पुढची घटना घडेल. जे आईवडिलांच्या डोक्यात राहणारी ह्याच्यातली गोष्ट आहे ती म्हणजे आईवडील कशाला तरी नाही म्हणाले आणि मुलांनी जीव दिला. ही भीती घेऊन, म्हणजे ही ऑलरेडी आईवडिलांच्या मनात भीती आहे. अनेक आईवडील या भीतीखाली जगतात आणि या भीतीत ही भर पडतीये. प्रत्येक घटनेने या भीतीत भर पडतीये. ही भीती घेऊन तुम्ही पालकत्व कसं करायचं? मला खरंच त्या आईवडिलांबद्दल वाईट वाटतं की ज्यांची मुलं या वयोगटामध्ये आहेत आणि ज्यांच्या मनात आता ही भीती निर्माण झाली आहे. जर तुम्हाला नाही म्हणायचा अधिकार नाही, तुम्हाला मुलांना थांबवायचा अधिकार नाही, तुम्हाला मुलांना दोन कडक शब्द बोलायचा अधिकार नाही, तुमचे जर हे सगळे अधिकार काढून घेतलेले आहेत, तर ही पालकत्वाची जबाबदारी आईवडिलांनी पार कशी पाडायची? काय करायचं त्यावेळी? त्यांनी काय हातबल होऊन दरवेळी आत्महत्येच्या भीतीने प्रत्येक गोष्टीला हो म्हणत राहायचं? नाही. तर हे कुठेतरी शांतपणे विचार करून मुलं अगदी लहान असल्यापासून, आणि आता तुमची मुलं लहान नसली तरी आत्ता केव्हाही इट इज नॉट टू लेट, योग्य गोष्टीला योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे नाही म्हणायची सुरुवात करणे हे फार गरजेचं आहे. कारण एकदा ती गाडी स्टेशनमधनं सुटली ना की ती थांबवता येत नाही. बरोबर. सर, आत्ताच्या मुलांमध्ये एवढा कमी पेशन्स काय आहे? साक्षी, ह्या आत्ताच्या मुलांचं नाही आहे अगं. आपण कायम असं म्हणत राहतो की आत्ताची मुलं, आत्ताची मुलं, आत्ताची मुलं. मूल ही आयसोलेटेड गोष्ट नाही आहे. मूल एका सिस्टीममध्ये वाढत आहे. ते कुटुंब, तो समाज, त्या समाजाचे असलेले विचार, त्याचा आईवडिलांवर असलेला पगडा आणि ह्याची जी सगळी सततची इंटरॅक्शन होती, ह्याच्यामध्ये हे मूल वाढत आहे. बरोबर. आपण जसं मघा म्हटलं की इंजिन बसलेलं आहे, सेल्फ कंट्रोल अजून आलेले नाही आहेत, तर ह्याला किती स्वातंत्र्य द्यायचं, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि इथे आईवडिलांचा खूप मोठा रोल आहे. मला वारंवार असं दिसतं की भलत्या ठिकाणी आईवडील मुलांना स्वातंत्र्य देतात. काय? साधं उदाहरण आहे की घरातल्या सगळ्यांना बाहेर जेवायला जायचं आहे, महिन्यातनं एकदा काहीतरी बाहेर जायचा सगळ्यांचा प्लॅन आहे. इथे आईवडिलांनी आपलं बजेट काय आहे, आपण या जेवणावर किती खर्च करणार आहोत, याप्रमाणे, कारण बहुतेक ठिकाणी ही जागा मुलं ठरवतात. मुलं सांगतात की आपण अमुक अमुक ठिकाणी जाऊया. तर इथे आईवडिलांनी मुलांना स्वच्छ कल्पना द्यायची गरज आहे की हा आकडा आहे. ओके, ह्याच्यात आपण काय 3 4 5 6 जण जेवणार आहोत. तू जी जागा निवडली आहेस, आता सगळेजण पोरं मोबाईल फोन घेतात, रेटिंग शोधतात, सगळे उद्योग करतात. एवढ्या पैशात होणार आहे का? होणार असेल तर जाऊया. तुला 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे, माझ्याकडे चौघांसाठी 2,000 रुपये आहेत, जे मला वेबसाईटवर दिसतं याच्यात एकाच्या जेवणाची किंमत 2,000 आहे. तर मग आपण चौघं जाऊन तिथे चहा पिऊन परत यायचं असेल तर माझी काही हरकत नाही.
तुला 5 स्टारचा अनुभव मिळावा म्हणून मी तिथे यायला तयार आहे, पण 4 जण जाऊन चहा पिऊन परत येणार आहोत, हे आजचं आपलं जेवण आहे. हे शांतपणे आवाज न कापता डोळ्याला डोळा भिडवून मुलाला सांगणे आणि तिथे जाऊन चहा पिऊन परत येणे, ही तपश्चर्या आई वडिलांना करावी लागणार. बरोबर. तुझ्या हट्टासाठी चल मग आपण हा खर्च करू आणि मग नंतरचं काहीतरी, हे थांबवावं लागणार आहे. हे स्वच्छ शांतपणे परिस्थितीची जाणीव मुलाला करून देणे, हा यातला महत्वाचा भाग आहे. बरं. दुसरी एक गोष्ट जी नेहमी दिसते ती म्हणजे अनेक आईवडील म्हणतात की नाही म्हणायचं कसं, आणि त्यांना ते नाही म्हणायला भयंकर अवघड वाटतं आणि ते त्याला इतकं बाजूचं आवरण लावतात आणि एका गोष्टीला नाही म्हणतानाच दुसऱ्या कशाचं तरी आश्वासन देऊन ठेवतात. इतकं त्यांना भयंकर नाही वाटत असतं नाही म्हणायला. हा सरळ साधा शब्द आहे, हा सरळ साधा अवडंबर न करता वापरायचा शब्द आहे. बरोबर. की नाही, मला हे परवडत नाहीये किंवा हे मी आज करू शकत नाहीये, 6 महिन्यांनी मला पैसे गोळा करून हे करावं लागणार आहे, हे शांतपणे पोरांना सांगणं गरजेचं आहे. किंवा मला हे 6 महिन्यांनीही शक्य नाहीये. जर खरंच शक्य नसेल, कारण उगाच पोस्ट डेटेड चेक देण्यात अर्थ नसतो. नाही. तुम्ही जर चेक दिला आहे आणि 6 महिन्यानंतर तो डिसऑनर होणार आहे, तर पोर परत तुमच्या गळ्याला चाकू लावणार आहे की तुम्ही तर शब्द दिला होता, झाले 6 महिने, कुठे माझा आयफोन. त्यामुळे हे होणार नाही, हे शांतपणे त्याच्याबद्दल मूल निराश होईल, कदाचित हातपाय आपटेल, थोडी चिडचिड करेल. तेव्हा शांतपणे मुलाबरोबर बसून की बाबा रे, तुझी निराशा झालेली आहे, तुला वाटत असेल की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर भयंकर अन्याय केला आहे, तुझ्या मित्रांकडे आयफोन आहे, तुझ्याकडे नाही, मान्य आहे, तुझ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, पण ही आपली परिस्थिती आहे आणि आपण इथे आहोत, याची शांत जाणीव असणं गरजेचं आहे. कारण त्याच्याशिवाय त्या परिस्थितीच्या लिमिटेशन्समधनं बाहेर पडण्यासाठी जे योग्य प्रयत्न करायला पाहिजेत ते मूल करणार नाही. लिमिटेशन्स असह्य होतात तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये आत खोल बुडी मारून काहीतरी शोधून काढता, ज्याने तुम्हाला ह्यातनं बाहेर पडता येईल. आणि ते चेतण्याची गरज आहे. नुसतं मी तमाशा केला आणि मला हवं ते मिळालं नाही होत. आजकाल आपण असं पण बघतो की खूप लहान मुलं असतात, त्यांना ते जर रडलं किंवा काही त्रास देत असेल, काही मागत असेल, तर पॅरेंट्स फोन देतात डायरेक्ट आणि यूट्यूबचे शॉर्ट्स वगैरे स्क्रोल करतात मुलं, छोटी छोटी मुलं. हे कितपत बरोबर आहे? आता याबद्दल मी ज्या गोष्टी बोलणार आहे त्या अनेक लोकांना पटणार नाहीत आणि ते म्हणतील की तुम्ही चाइल्ड सायकॅट्रिस्ट असून असं कसं सांगता. असं समजूया की 5-6 मित्रमंत्रिणींचा गट आहे, सगळ्यांची लग्न झालेली आहेत, सगळ्यांना मुलं आहेत, त्यांना कुठेतरी भेटायचं आहे. ही ॲडल्ट मीटिंग आहे. तिथे तुम्ही पोरं कशाला नेताय? बरोबर. या सगळ्या पोरांना कुठेतरी ठेवायची सोय करा ना. 2 तासाची 3 तासाची सोय करा. प्रत्येक ठिकाणी पोर उचलून न्यायला ते काही कपडा नाही आहे की तो घातलाच पाहिजे बाहेर जाताना. त्याच्यामुळे हे प्रत्येक ठिकाणी पोरांना न्यायचं, मग तिथे पोरांचा वेगळा मेन्यू, मग तिथे त्यांनी शांत राहावं म्हणून करायच्या गोष्टी, याची काय प्रत्येक ठिकाणी खरंच मुलांना नेण्याची गरज आहे का? हा आपल्याला समाज म्हणून स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे. ओके. आणि तिथे नेलं तर हे आम्ही भेटायला आलेलो आहोत, त्याच्यामुळे तुम्ही शांतपणे तुमचं करायचं आहे. तिथे हे मित्र तुम्ही ठरवू शकता ना की आज आपण कोणाच्याही पोराच्या हातात फोन देणार नाही आहोत. हे आयांना वडिलांना मिळून ठरवता येईल की प्रत्येकाने आपापलं कलरिंग बुक आणायचं आहे, क्रेयॉन्स आणायचे आहेत, पोरं तिथे बसून क्रेयॉन्स खेळणार. त्यातले त्यात जे मोठ्या मुलं ते छोट्या मुलांचे काहीतरी एंटरटेनमेंट घेणार आहे, खेळ घेणार आहे, उद्योग घेणार आहे. तर काहीतरी हे अल्टरनेटिव्ह, कारण मोबाईल फोन प्रत्येकाच्या हातात येऊन जेमतेम 10-15 वर्ष झाली. त्याच्या आधी काही पोरं वाढत नव्हती का? कुठेतरी तर ही जागा क्रिएट करावी लागणार आहे आणि त्याची सुरुवात घरापासून, मित्रमंडळींपासून, कुटुंबांपासूनच होणार आहे. पॅरेंट्सना सुद्धा स्क्रीन टाइम कमी करावा लागेल का त्यासाठी? पुन्हा मी काही बोलायला गेलो की लोक म्हणतील तुम्ही दरवेळी आई वडिलांनाच अक्कल शिकवता. पण आता गंमत अशी आहे की या नात्यामध्ये ॲडल्ट जर तुम्ही आहात तर जबाबदारी तुमच्यावर राहते. जेव्हा पुन्हा एकदा अशा काहीतरी वाईट घटना घडतात, लोक आईवडिलांकडे बोटं दाखवतात. त्यांना मिळाली हो शिक्षा. ज्या कुठल्याही आईवडिलांना जी शिक्षा मिळू नये ती शिक्षा त्यांना मिळाली आहे, जन्मभराची मिळाली आहे.
त्यांना तुरुंगात ठेवायची गरज नाही. त्यांचं अख्खं आयुष्य हाच आता तुरुंग बनून गेलेला आहे. ह्याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे की अल्टिमेटली ह्याची किंमत की आई वडिलांना द्यावी लागते. पोरांना त्याचं भान सुद्धा नसतं. या आपल्या पोराच्या आयुष्याचं, आता ही तर एक्स्ट्रीम केस झाली, पण मूल योग्य रस्त्यावर न जाणे, त्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट गोष्टी किंवा वाईट गोष्टींची अख्खी सिरीज घडणे आणि अशा प्रकारे त्याच्या आयुष्याला एक काहीतरी भलतीच चुकीची दिशा मिळणे, यापेक्षा मोठी शिक्षा काय असणार आहे आईवडिलांना? बरोबर. आपण आता येऊया कम्युनिकेशन झोनमध्ये. कम्युनिकेशन बिल्ड करण्यासाठी पॅरेंट्स मुलांमध्ये काय प्रयत्न केले पाहिजेत? कारण बरेचदा आपण बघतो की खूपशा पॅरेंट्स आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन गॅप असतो. कम्युनिकेशन ही 2 वे प्रोसेस आहे. त्याच्यात देवाणघेवाण आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे त्या कम्युनिकेशनमधनं खरंच काय बाहेर पडेल, काय बोललं जाईल, ह्याच्यासाठी त्या नात्यामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. आणि हे असं अनइक्वल नातं आहे की ज्याच्यात आईवडिलांच्या हातात आर्थिक सत्ता आहे, नियम बनवण्याची सत्ता आहे, पण मुलासमोरचा थोडा हेल्पलेसनेस पण आहे. असं हे विचित्र डायनॅमिक्स आहे. म्हणजे मुलाच्या हातात काही ताकदी आहेत, आईवडिलांच्या हातात काही ताकदी. तर प्रत्येक संवाद हा निगोसिएशन व्हायची गरज नाही आहे. सरळ साधे जे नॉर्मल संवाद आहेत ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आणि हे मी अनेक ठिकाणी बोललो आहे आणि पुन्हा ते म्हणायला काही हरकत नाही की शांतपणे ऐकता येणं, मुलं काय सांगता आहेत ते ऐकता येणं, हा एक गुण आईवडिलांना स्वतः डेव्हलप करावा लागेल. बऱ्याच आईवडिलांना असं वाटतं की त्यांचं बोलणं जर आम्ही तिथल्या तिथे खोडून काढलं नाही, तो विचार तिथल्या तिथे खोडून काढला नाही, तोडला नाही, तर आमची संमती आहे असं मुलांना वाटेल. ओके. त्याच्यामुळे मुलांनी पहिली 2 वाक्य बोलली की आईवडील लगेच हे कसं चुकीचं आहे इथून सुरुवात करतात त्या भीतीने. आणि ह्याचा परिणाम असा होतो की मुलं बोलणं बंद करतात. त्यामुळे बरेचदा आपल्या मुलाच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे ह्याची आईवडिलांना कल्पना नसते. सरळ साधी, ज्याला डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन म्हणतात, की फॅमिली जेवायला बसली आहे, खायला बसली आहे, चहा पिते आहे आणि एकमेकांशी काहीतरी बोलता आहे, हा भाग थांबतोय. आणि त्याची मला काळजी आहे की आणि त्याच- मोकळेपणाने बोलणं, समोरच्याने ऐकून घेणं. कारण कुटुंब हीच एक जागा आहे ना की जिथे आपलं ऐकून घेतलं जाईल. बाहेर तर कोणी आपलं ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. पंतप्रधानांना सुद्धा लोकांनी ऐकावं यासाठी मेहनत घ्यावी लागते. तर हा एक सांधा घरात जुळलेला असणं महत्वाचं आहे. आईवडिलांना कान तयार करावे लागणार आहेत ती एक स्पेस क्रिएट केली पाहिजे पॅरेंट्सनी. की तू बोल, मी ऐकतो. मी तुझ्याशी सहमत असेल असं नाही, पण तुझं ऐकण्यात मला इंटरेस्ट आहे. हा त्यातला महत्व. फक्त मी ऐकतो आहे म्हणजे सहमत होतोय असं मुळीच नाहीये. पण मी ऐकतो आहे, तुझं बोलणं माझ्यासाठी महत्वाचं आहे, तुझे विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत, तुझ्या डोक्यात काय चाललंय ह्याच्यात मला इंटरेस्ट आहे आईबाप म्हणून, हे मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरोबर. की बोल भिडू. बरोबर सर. टीनेजर्स हा जो काही फेज आहे तो इतका इमोशनली कॉम्प्लिकेटेड काय? आपण जो पहिला मुद्दा बोललो त्याकडे आपल्याला जावं लागेल की भावनिक मेंदू ओव्हरड्राईव्हमध्ये आहे आणि त्याला कंट्रोल करणाऱ्या सिस्टीम्स या अजून मॅच्युअर झालेल्या नाही आहेत. आणि त्या भावनांचा निचरा होण्याचे जे मेकॅनिझम्स आहेत ते बऱ्याचशा मुलांना अवेलेबल नाही आहेत. तेवढ्या खेळायला मोकळ्या जागा नाही आहेत. अंग रगडून जिथे घाम येईपर्यंत काहीतरी शारीरिक काम, खेळ, आनंदाचं काम करावं लागेल, अशा जागा आपण शिल्लक ठेवलेल्या नाही आहे. बरोबर. साधं 4 मित्रांनी चालत चालत गप्पा मारत जायचं म्हटलं तर हे जर 12 किंवा 13 वर्षाचं मूल असेल तर त्याला चालायला 1 किलोमीटर रस्ता सुद्धा शहरामध्ये शिल्लक नाही आहे. नाही सर. तुमच्यासाठी फुटपाथ्स नाही आहेत. तुम्ही जिथे रस्ता क्रॉस करता तिथे तुम्ही रस्ता क्रॉस कराल का ट्रक तुमच्या अंगावरनं रस्ता क्रॉस करेल ह्याची खात्री राहिलेली नाही आहे. त्यामुळे आईवडील पोरांना मोकळ्या जागी बाहेर सुद्धा पाठवत नाही. निसर्गाशी संबंध येणं, जिथे थोडं तुमचं डोकं शांत होईल, काहीतरी 4 गोष्टी ऐकायला बघायला मिळतील, अशा जागा आपण शहरातनं नष्ट करत चाललेलो. बरोबर. मुलांना मोकळा वेळ आपण शिल्लक ठेवलेला नाही आहे. प्रत्येक मिनिट हा प्रॉडक्टिव्हली काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे तो कारखाना आहे आणि त्या मशीननी सतत प्रोडक्शन करत राहिलं पाहिजे अशा थाटामध्ये आपण मुलांना वागवतो आहोत. कुठेही मोकळा वेळ, शाळा, ट्युशन, छंद वर्ग,
काय अजून घरी त्यांचं जे काय चाललेलं असेल ते त्याच्यात मुलांचे 24 तास निघून जात आहे. त्याच्यामुळे निचरा व्हायला, डोकं शांत व्हायला आपण कुठलाही वेळ शिल्लक ठेवलेला नाही. आणि ह्याच्यावर मग काय, तो उरलेला पूर्ण वेळ फक्त एंटरटेनमेंट. आणि तीही एंटरटेनमेंट कुठली, की कुणीतरी काहीतरी करतंय आणि ते आपण बघतो आहे, ही एंटरटेनमेंट. कारण ते जे काय करता आहे, ते ज्या प्रोफेशनल लेवलचं प्रोडक्शन आहे, ते तर कोणाच्या आयुष्यात नॉर्मली होणार नाही आहे. मग मुलांना त्याचं सतत अट्रॅक्शन वाटणार आणि ते काहीतरी करत राहणार, हाही भाग झालेला आहे. त्यामुळे स्क्रीन्स बाजूला ठेवून ॲक्च्युअली आयुष्य जगणे, की तुझा 2 तास अभ्यास कमी झाला तरी चालेल, पण तू तिथं जाऊन त्या फुटबॉलला लाथा मारणं गरजेचं आहे. घरामध्ये काम करणं गरजेचं आहे. भाजी आणायला माझ्याबरोबर येणं गरजेचं आहे. स्वयंपाकाला माझ्या शेजारी उभं राहणं गरजेचं आहे. आपल्याला रद्दी देऊन यायची आहे, तर तू एक पिशवी उचल, मी एक पिशवी उचलतो. हे घरात होणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी पण मॅटर. कारण घर चालवायचं आहे ना. मग आता जर यांच्यात ती सर्व ताकद आली आहे, ते इंजिन तयार झालंय, तर 4 डबे ओढायला त्या इंजिनने मदत करणं अपेक्षित आहे. आणि त्यात काहीही चूक नाही आहे. आपल्यावर भयंकर गरिबी पडली आहे म्हणून आपल्या पोरांना घरात कामं करावं लागतात अशी परिस्थिती नाही आहे. बरोबर. हे आपलं घर आहे, ही घराची कामं आहेत, ही सगळ्यांची कामं आहेत, ही सगळ्यांनी केली पाहिजेत. आणि तुम्हाला चालता फिरता यायला लागल्यापासून तुम्ही घरात कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. फक्त तू अभ्यास कर, बाकी सगळं आम्ही बघतो. हे जे काही गेल्या 10, 15, 20 वर्षात चाललेलं आहे, की तू इकडची काडी तिकडे करू नको, चहाचा कप उचलू नको, तुझी बेडरूम आवरू नको, पांघरुणाची घडी करू नको, केस सुद्धा विंचरू नको. तू फक्त समोरचं पुस्तक आणि तुझे डोळे ह्यांचं जे आम्ही लग्न लावून दिलेलं आहे, हे वयाचे पहिले 18 वर्ष चालू राहावं. या थाटात जे काय बालपण चाललंय, ह्याने आपण प्रचंड नुकसान करून घेतो. ते आपण एक ऐकतो ना, की 10वी पर्यंत अभ्यास कर, मग काय नाही. मग परत 12वी पर्यंत अभ्यास कर, मग काय नाही. हे उलटं होणं गरजेचं आहे, की 10वी पर्यंत नको जीव जाळू. 11वी 12वी हे कमालीची महत्वाची वर्ष आहेत. लोक म्हणतात की नाही, त्यांना सवय लागली पाहिजे. मला एक सांगा, आता आपले सर्व ॲडल्ट हे आहेत, लग्नानंतर आपण काही विशिष्ट गोष्टी जोडपं खाजगीत करतो, पुढचं जन्मभर करतो. मग त्याची सवय लागली पाहिजे म्हणून 4थ्या वर्षी सुरुवात करतो का पोरांना शिकवायला? नाही करत ना. योग्य वय यायची वाट बघतो. मग पुन्हा त्याच्यातच सगळे मित्र करतायत. बरोबर आहे, 15 वर्षाच्या पोराच्या हातात तुम्ही AK-47 दिली तर ते गोळ्या मारू शकतं. म्हणून 15 वर्षाच्या पोरांना आपण मिलिटरीत पाठवतो का? नाही पाठवत ना. आणि इतक्या टेन्शनमध्ये इतका कॉन्सन्ट्रेटेड अभ्यास माणूस सलग किती वर्ष करू शकेल? 11वी 12वीचा जो अभ्यास आहे, एंट्रन्स एक्झामचा जो अभ्यास आहे, ज्या काय पुढे कुठे जायचं आहे, त्याच्या तयारी जी करायची आहे, त्याची किती अलीकडे सुरुवात करायची आहे? खूपच. आणि 10वी म्हणून सगळे नाचतात. काय करायचं आहे त्या 10वीच्या मार्कांचं? 10वीचे मार्क कुठे दाखवून मला काय मिळतंय जरा सांगा बरं. कशाला जीव घेताय पोरांचा? त्यांना जरा चांगल्या सवयी लागू द्या, शिस्त लागू द्या, तब्येत बनवू द्या, म्हणजे ते ती मेहनत करतील. हे जे इयत्ता 5वी 6वी पासून ढोल वाजवणं चालू होतं, आता फक्त म्हणजे IIT गर्भसंस्कार व्हायचं बाकी राहिलंय. आता तर म्हणजे मुलांपेक्षा पॅरेंट्सला जास्त होमवर्कचं टेन्शन असतं आजकाल. साक्षी, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, की मुलं स्वतःचं आयुष्य जगता आहेत का तुमचं आयुष्य चांगलं व्हावं या नावाखाली आपण त्यांच्या आयुष्याचा ताबा घेऊन स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. हा त्यातला महत्वाचा भाग आहे, की आई वडिलांच्या महत्वाकांक्षा, अपूर्ण राहिलेल्या महत्वाकांक्षा, हे मुलांवरचं जगातलं सर्वात मोठं बर्डन आहे. बरोबर. कारण ते त्यांच्या थ्रू पूर्ण करून घेण्यासाठी जे काय करायचं ते करणार. अशा कित्येक घरामध्ये आया आहेत की ज्या म्हणतात की आम्हाला पुरेसं स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणून हे घर सांभाळायचे उद्योग आम्हाला करावे लागतात. माझ्या मुलीवर मी ही वेळ येऊ देणार नाही. विचार योग्य आहे की मी माझ्या मुलीला शिकवेल, माझ्या मुलीला मोठी करेल, तिला स्वतःच्या पायावर उभं करेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल, तिच्यावर इतरांच्या निर्णयाची बळजबरी होणार नाही याची मी तिला मदत करेल. पण म्हणजे ह्याचा अर्थ वय वर्ष 3 पासून तिला वाटेल ते करायची परवानगी द्यायची? मी मुलगी हे उदाहरण वापरतो. हे मुलगी आणि मुलगा दोघांनाही तितकंच, की मला अमुक व्हायचं होतं, ते होता आलं नाही, तर मी माझ्या मुलाला ते सगळं मिळवून देईल. आमच्या लहानपणी आम्हाला जे मिळालं नाही ते सगळं आम्ही तुम्हाला देतो आहे या नावाखाली आई वडील स्वतःचे लाड करतायत असं मला वाटतंय. त्या निमित्ताने स्वतःचे लाड करतायत. आणि जर मुलांनी ऐकलं नाही तर आई वडिलांचं मग इमोशनली ब्लॅकमेल करायचं. मला असं वाटतं की तुम्हाला मुलं दिसतायत का? तुम्ही जर त्याच्यात स्वतःची छबी सतत बघत असणार आणि ते जर त्याच निमित्ताने करत असणार,
हे देवाची पूजा केल्यासारखं आहे की त्या नावाखाली मग आता मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही, मग आजोबा पूजा करतात किंवा आई पूजा करते तेव्हा कोणी मध्ये यायचं नाही, मग त्या सगळ्या गोष्टी त्यांना जागच्या जागी म्हणजे ते तासभर घरी तुमची सत्ता चालते, म्हणजे त्या सत्तेसाठी तुम्ही पूजेचा कार्यक्रम घेतला आहे का हातामध्ये, हा जो भाग आहे तोच मुलांच्या बाबतीमध्ये होतो ओके. की तुम्ही मुलांच्या निमित्ताने काय करता आहात, हे त्यांचं आयुष्य आहे, त्यांना जगायचं आहे, बरोबर. त्याचा ताबा अशा प्रकारे आपण त्याचे काठ म्हणून आपल्याला राहावं लागणार आहे. त्या नदीला काही ठिकाणी जे बांधलेले घाट असतात तसे काही ठिकाणी घाट बांधावे लागणार आहे, पण ते अख्खच्या अख्खं पात्र पाईपलाईन मध्ये घालून मी नेईल तिथे पटकन पोहोचलं पाहिजे नाही, असं नाही होऊ शकत. त्या प्रवासात जे चढ उतार आहे ते मुलांनी पण फेस केले पाहिजे. मुलांना ती तयारी दाखवावी लागेल. आणि ते जर हा पुन्हा एकदा हे जे म्हणते आहेस तू की चढ उतार मुलांना अनुभवले पाहिजेत, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. हा, कारण चढ उतार कोणालाही चुकले नाही आहेत. ते तुम्ही भारतातला सर्वात गरीब माणूस असा, सर्वात श्रीमंत असा, सर्वात साधा असा, नाही तर सर्वात पॉवरफुल असा, चढ उतार कोणालाही चुकलेले नाही आहेत. आणि हे चढ उतार तुम्हाला पहिल्यांदा जितक्या उशिरा मिळतात तितका तुम्हाला त्याचा धक्का जास्त मोठा बसतो. हे व्हॅक्सिनेशन आहे. त्याच्यामुळे आपण आय बिलीव्ह की शिकत शिकत जातो. एक्झॅक्टली. हे अक्षरशः व्हॅक्सिनेशन आहे, लसीकरण आहे की लहानपणी त्या आजाराची थोड्या प्रमाणात मात्रा मिळालेली असली की मोठेपणी तो भला मोठा आजार अंगावर येत नाही. त्याच्यामुळे हे छोटे छोटे व्हॅक्सिनचे डोस नाही म्हणण्याचे, निराशा होण्याचे, शिस्त लावण्याचे हे आई वडिलांना पोर जन्माला आल्यापासून द्यावे लागणार आहेत. नाही तर त्याची शिक्षा त्यांनाच होतीये, हो, बाकी कोणी काही करायची गरज नाहीये. बरोबर. ट्रॉमा, डिप्रेशन आणि नॉर्मल टीनेजर्स यांच्यामधला फरक कसा ओळखायचा? साक्षी, तू फार कॉम्प्लिकेटेड विषयाला हात घातलाय. ओके. कारण ट्रॉमा हा शब्द आता चणे फुटाणे असल्यासारखा वाटला जातोय. आयुष्यातला प्रत्येक निगेटिव्ह अनुभव हा ट्रॉमा नाही आहे, ओके. हे आयुष्य आहे. याच्यात थोड्या चांगल्या गोष्टी घडतात, बऱ्याचशा न्यूट्रल गोष्टी घडतात आणि काही नकोशा गोष्टी पण घडतात. यातली प्रत्येक गोष्ट ट्रॉमा नसते. चालता चालता पायाला काटा टोचणे हा ट्रॉमा नाही आहे. मी खड्ड्यात पडलो, तिथे माझा पाय मोडला, फ्रॅक्चर झालं, हा ट्रॉमा आहे. त्याच्यामुळे जे तरुण माणसं हे बघता आहेत त्यांनी हेही डोक्यात ठेवण्याची गरज आहे की यार, मला बाहेर जायचं होतं बर्थडेला आणि वडिलांनी 500 रुपये द्यायला नाही सांगितलं आणि मला जाता नाही आलं किंवा साधं हे करावं लागलं, कसला ट्रॉमा झाला मला. नाही राजा, याला ट्रॉमा नाही म्हणत, ह्याला नॉर्मल आयुष्यातला अनुभव म्हणतात की तुझी महत्वाकांक्षा आणि तुझ्या बापाचा खिस्सा ह्याच्यामध्ये तफावत आहे. हा ट्रॉमा नाही आहे, ही रियालिटी आहे. बरोबर. कारण ज्या क्षणी तुम्ही ट्रॉमा म्हणता त्या क्षणी तुम्ही दुसऱ्यावर कोणावर तरी याची जबाबदारी टाकता की तुझ्यामुळे मला ट्रॉमा झाला. नाही, माझी भावनिकता विशेषतः 14व्या-15व्या वर्षानंतर ही माझी जबाबदारी आहे. मी जर काहीतरी हक्क मागतो आहे, अधिकार मागतो आहे, तर त्याच्याबरोबर जबाबदारी पण येते. आणि छोटं मोठं सॅड वाटणं, दुःख होणं, 4 दिवसासाठी निराशा टिकणं हे डिप्रेशन नव्हे. डिप्रेशन ही एक क्लिनिकल स्टेट आहे की जिथे तुमच्या विचारांची गती, विचारांची दिशा ही सतत निगेटिव्ह दिशेला चाललेली आहे. तुमचा स्वतःवरचा विश्वास उडवून चाललेला आहे, तुमचा उत्साह कमी झालेला आहे हो, आणि हे अनेक दिवस चालतं आहे. त्याच्यासाठी तुम्ही ज्या नॉर्मल गोष्टी करता आहात त्या पुरेशा पडत नाही आहेत. तेव्हा तुम्ही जेव्हा या निगेटिव्ह मनस्थितीमध्ये अडकून पडलेले असता, चिखलात फसल्यासारखे, दलदलीत फसल्यासारखे, तेव्हा त्याला डिप्रेशन म्हणतात. ओके. मला मित्राच्या वाढदिवसाला जायचं होतं, नवीन शर्ट घ्यायचा होता आणि आईवडील नाही म्हणाले म्हणून जुना शर्ट घ्यायला लागला, हा ट्रॉमा नाही आहे. आणि त्यामुळे मला पार्टीमध्ये भंगार वाटत होतं, हे डिप्रेशन नाही आहे. त्याच्यामुळे आपण हे अत्यंत गंभीर शब्द कुठल्या रेफरन्समध्ये वापरतो आहोत आणि सतत वापरून वापरून हे आपण गुळगुळीत घासून टाकलेले आहेत का, ह्याचाही स्वतःला प्रश्न विचारायची वेळ आलेली. तर प्रत्येकच गोष्ट तुमच्या आयुष्यात जर ट्रॉमा आहे तर हे काय आहे? हे तुमचं आयुष्य आहे का तुम्ही कचकड्याची बाहुली आहात की ज्याला शोकेसमध्ये ठेवलं पाहिजे आणि कोणी हात लावायचा नाही तरच ती ठीक राहणार आहे 15 वर्ष. ज्या क्षणी वापरायला काढली जाईल त्या क्षणी तुकडे तुकडे होणार आहेत. मग हा शोपीस आहे. बरोबर. तर आपण शोपीस आहोत का? नाही. खरं खरं डिप्रेशन असतं का? तो हो, ऑफकोर्स असतं. रोज बघतोय. खरं खरं डिप्रेशन असतं, खरा खरा ट्रॉमा असतो. आणि
ह्या छोट्या गोष्टी म्हणजे आपण रोज कॉमनली हे ट्रॉमा डिप्रेशन जसं तुम्ही म्हटला यूज करतोय, ह्याच्यामुळे जे खरं खरं डिप्रेशन असतं ते पण इम्पॅक्ट होतं का? त्या लोकांना ॲक्च्युअली हवी ती मदत मिळत नाही. आणि हे जे बाकीचे लोक ट्रॉमा ट्रॉमा डिप्रेशन डिप्रेशन करत नाचत असतात, त्यामुळे खऱ्या डिप्रेशनचं नाव बदनाम होतं. हो. आणि जी जेन्युइनली डिप्रेस्ड व्यक्ती आहे, ज्याला डिप्रेशनसारखा आजार झालेला आहे, ज्याला मदतीची गरज आहे, त्याला लोक हे सल्ले देत बसतात की अरे तू थोडं सेल्फ लव्ह का नाही प्रॅक्टिस करत, मग तू थोडा एक्सरसाइज का नाही करत, मग तू थोडं मेडिटेशन का नाही करत, हॅव यू ट्राईड योगा वगैरे वाला जो भाग आहे ना, याने खरं डिप्रेशन नाही बरं होतो. त्यामुळे तो माणूस बिचारा पिचत राहतो. आणि हे जे डिप्रेशनचे शब्द वापरणारे, मुखवटे पांघरणारे लोक जे आहेत, ते मात्र त्याची गोची करून ठेवतात. होय, बरोबर. मला अनेकदा असं वाटतं की आपण ज्या देशामध्ये राहतो आहोत, या देशामध्ये अक्षरशः 5 ते 10% लोकांचं आयुष्य हे आर्थिकदृष्ट्या रिलेटिव्हली स्टेबल आहे. अक्षरशः 90% लोकांना अजून महिन्याभराने माझं घर चालवण्यासाठी पैसे खरंच निश्चित येणार आहेत का, याची खात्री नाही आहे. आणि ह्याचं भान आपल्याला 100% लोकांना असणं गरजेचं आहे की आपण जी लोक बऱ्या परिस्थितीत आहोत, बरे कपडे घालतो आहोत, महिन्याभरानंतरच्या चेकची आपल्याला खरंच काळजी नाही करावी लागत आहे, आपण कमालीच्या प्रिव्हिलेज पोझिशनमध्ये आहोत. ह्याचं भान सगळ्यांना असणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत आहे की हे तुमच्यावर खूप उपकार आहेत, तुम्ही खूप लकी आहात, आता तुम्ही अमुक केलं पाहिजे, ढमुक केलं पाहिजे, हे बर्डन तुम्ही सतत मुलांवर टाका, ह्याची गरज नाही आहे. पण रियालिटी आहे, तुम्ही कुठेही पोचले तरी तुम्हाला लिमिटेशन्स असणार आहे. बरं. की कमालीची विपन्नावस्था असलेल्या माणसाच्या मुलाची दुःख असतात, तशी कमालीच्या श्रीमंत माणसाच्या मुलाची दुःख असतात. की काय यार, 18व्या वर्षाला वडिलांनी फेरारी घेऊन दिली आणि फेरारी चालवायच्या लायकीचे रस्तेच या शहरात नाहीत, मला कसला ट्रॉमा झाला माहिती आहे का. प्रत्येकाचं स्वतःचं दुःख आहे आणि ते त्या त्या व्यक्तीसाठी खरं आहे. पण हे फेरारी न चालवता येण्याचं दुःख आहे का, मला शाळेत जायचं होतं, फी भरायची होती, अभ्यास करायचा होता, त्याच्यासाठी मला वेळ मिळाला नाही आणि ती पुस्तकं मिळाली नाहीत, याचं दुःख, याच्यात फरक आहे. हो. ह्याची जाणीव होणं गरजेचं आहे की तुला बर्थडे पार्टी हवी होती, 2 लाख रुपये खर्च करून मित्रांना बोलवायची बर्थडे पार्टी हवी होती, ती माझी परिस्थिती नाही आहे. मी तुला 10,000 रुपये देऊ शकतो, तुम्ही सगळे घरी या, किंवा 10,000 रुपयात तुला काय 20 मित्रांना बाहेर वडापाव खाऊ घालायचा आहे, 100 मित्रांना अख्ख्या कॉलेजला वडापाव खाऊ घालायचा आहे, तर तो तिथे घाल. हे माझं बजेट आहे. हे रियालिटी चेक होणं गरजेचं आहे. बरोबर. काही घरांमध्ये सतत भांडणं असतात, सतत टेन्शन्स असतात, तर त्याचा मुलांवर कसा परिणाम होतो? दुर्दैवाने अशा घरांचा आकडा वाढत चाललेला आहे की जिथे आईवडिलांचं एकमेकांशी जमत नाही आहे, किंवा घरातले एकापेक्षा जास्त जनरेशन्स, 2पेक्षा जास्त जनरेशन्स जिथे एकत्र राहत आहेत तिथे वादविवाद आहेत, एकत्र राहत नसतील तरी वादविवाद चालू आहेत, त्याची चर्चा चालू आहे. ऑफिसबद्दल, प्रत्येकाला मिळणाऱ्या स्वातंत्र्याबद्दल, कुटुंबासाठी प्रत्येकाला द्याव्या लागणाऱ्या किमतीबद्दल लोकांचे मोठे मोठे वादविवाद होतात. आणि त्याच्यात मूळ कारण हे असतं की हे माझ्यासाठी अनफेअर आहे तुझ्यामुळे, आणि त्याच्यासाठी तू काहीतरी बदल घडला पाहिजे, अशी प्रत्येकाची दुसऱ्याकडनं अपेक्षा आहे. लहान मूल जेव्हा हे बघत मोठं होतं त्या घरात, तेव्हा त्या मुलाचं वय काय आहे, त्या भांडणाची तीव्रता काय आहे, त्या मुलाचा मूळ स्वभाव काय आहे, ह्याच्यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. मेजॉरिटी लहान मुलं, लहान म्हणजे 10, 12, 13 वर्षाच्या आतली मी म्हणतो आहे की अजून वयात आलेली नाही आहेत, अशा कुठल्याही वयामध्ये जर हे मुलांसमोर घडत असेल तर एक तर सेन्स ऑफ सिक्युरिटी मुलाचा जातो. कारण तुमचं घर ही अशी एक जागा आहे की जिथे तुम्हाला शांत वाटणं गरजेचं आहे. बरोबर. घर हे मनाला ऊब देणारं, मनाला पांघरून घालणारं, मनाला थोडं थोपटणारं, आणि जिथे तुम्ही बिनघोर राहू शकता अशी जागा आहे. आणि तीच डिस्टर्ब होते. आणि जेव्हा घर डिस्टर्ब होतं तेव्हा जगात काहीच सेफ राहत नाही. त्यामुळे बरेच आईवडील म्हणा, नाही नाही पण ती मुलं तर झोपली होती, आमची वादावादी झाले, ते काय एवढं त्याला काही एवढं समजत नाही. अहो, त्यांना बरोबर कामाच्या गोष्टी समजतात, तेव्हा मुलं बरोबर जागी होतात, तेव्हा मुलं बरोबर अस्वस्थ होतात. बरोबर. आणि भांडणाच्या भरामध्ये आपण काय बोलतो आहोत, काय शब्द वापरतो आहोत. अनेक आई वडील, तुझं माझं जमणार नाही, मी निघून जातो किंवा निघून जाते, मी जीव दिल्याशिवाय तुला माझी किंमत कळणार नाही,
मी जेव्हा तुझ्या आयुष्यातनं निघून जाईल तेव्हाच तुला माझी किंमत कळणार आहे. अशा प्रकारची जेव्हा भाषा मुलांच्या कानावर वारंवार पडते, तेव्हा मुलांना हे लेजिटिमेट रस्ता आहे असं वाटायला लागतं, की हा ॲक्च्युअली खरा खरा उपाय आहे. हा प्रश्न असा सोडवायचा असतो, असं बोलायचं असतं. आणि हे असं बोलायचं असतं पासून होणारी सुरुवात हे असा विचार करायचा असतो मग ही अशी कृती करायची असते. इथपर्यंत ते पोहोचतं. कारण जर माझी आई किंवा वडील हे वारंवार बोलतात, म्हणतात, "मी या जॉबवर लाथच मारणार आहे, हा बॉस नालायकच आहे, मला हे नकोच आहे." आणि हे काय नावाखाली आई-वडील करतात, की आम्ही मुलांना बरोबरीच्या नात्याने वागवतो, त्यांच्या देखत त्यांना सगळी माहिती पाहिजे. डॉक्टर शुक्ल तुम्हीच तर म्हणतात, की मुलांना रिॲलिटीची जाणीव पाहिजे. अरे 4 वर्षाच्या मुलाला आई-वडिलांचं भांडण या रिॲलिटीची गरज नाहीये ना. हेही भान असणं गरजेचं आहे. जसं 14 वर्षाच्या मुलाला आईवडिलांचा पगार या रिॲलिटीची गरज असणं, माहिती असणं गरजेचं आहे. 4 वर्षाच्या मुलाला त्याची गरज नाहीये. तर हा सेन्स असणं तिथे गरजेचं आहे. हे मुलं बघत असतात आणि ह्याचा परिणाम होतो. आणि जी थोडी घाबरट किंवा अंतर्मुख स्वभावाची मुलं असतात, ते अजून स्वतःच्या कोशात जातात. त्यांना अजून इन्सिक्युअर वाटायला लागतात. जी थोडी बहिर्मुख मुलं असतात, थोडी कॉन्फिडंट मुलं असतात, त्यांना असं वाटतं, की यार या घरात सगळ्यांना आपापलीच पडली आहे. माझी कोणालाच पडलेली नाही आहे. म्हणजे मला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे स्वार्थी होणं, स्वतःचा विचार करणं, असंच आयुष्य असतं, असंच जगायचं असतं. आणि मग ते मूल स्वतःचा विचार करायला सुरुवात करतं. मग आईवडिलांच्या डिव्होर्सची वेळ आली तरी मग मला आयपॅड कोण देणार आहे हा प्रश्न असतो. आणि मग आपण म्हणतो बघा हे पोरगं स्वार्थी झालं. नाही, पोरगं अचानक स्वार्थी म्हणून उगवलेलं नाही आहे जमिनीतनं. ते ओव्हर पिरियड ऑफ टाइम त्याच्या लक्षात आलंय, की माझ्या हातात फक्त माझा स्वार्थ आहे, तो मी तेवढा तरी सांभाळतो. किंवा मग ते बाहेर कुठेतरी आधार शोधणार, जिथे त्याच्या होला हो मिळवलं जाईल, जिथे त्याच्या जखमेवर फुंकर घातली, खरी असो खोटी असो, त्या फुंकरीमध्ये जंतू आहेत का नाहीत हे त्याची समज त्या मुलाला नाही. पण ते जिथे फुंकर घातली जाणार, तात्पुरतं बरं वाटतंय तिथे जाणार. या सर्व गोष्टी घरातल्या वादांमुळे होतात. त्यामुळे घरातल्या तिन्हीही चारही पिढ्यांना याचं भान ठेवणं गरजेचं आहे, की मूल बघतंय, मूल ऐकतं आहे, मूल अनुभवतंय आणि मूल मोठं होतंय. हे या वातावरणामध्ये मोठं होतंय. बरं. सर, पॉकेट मनी जी पॅरेंट्स देतात, त्याचा मुलांनी कसा वापर केला पाहिजे आणि कितपत पॉकेट मनी देणं बरोबर आहे? बेसिकली पैशांची जाणीव कशी करून द्यायची मुलांना? पैसा हा आयुष्यातला भयान महत्वाचा भाग आहे, बरोबर. आता आपण हे जे करतो आहोत, आपण हा जो पॉडकास्ट करतो आहोत, एका घटनेच्या निमित्ताने ट्रिगर झालाय, मान्य आहे. पण हे सगळं घडवायला खर्च लागतो. हा कुणीतरी खर्च करता आहे, त्या व्यक्तीला तो खर्च वसूल होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे आपण ज्याला खूप मनापासूनची चर्चा म्हणतो आहोत, त्याला सुद्धा एक आर्थिक पाठबळ लागतं, एक पाया लागतो. त्याच्यामुळे पैसा हा न सुटलेला विषय आहे, तो कोणालाही न चुकलेला विषय, त्यामुळे तो करावा लागतो. ह्याची जाणीव जितक्या लवकर होईल तितकी बरी. त्या वयामध्ये पैशाचं जे समजतं तिथून सुरुवात व्हायला हवी. मला असं वाटतं की मुलं साधारण एक 6, 7, 8 वर्षाची झाली की मुलांच्या हातामध्ये पैसे द्यायला सुरुवात करावी लागते. ओके. आणि मुलांना पैसा हा फायनाईट असतो, त्याला काहीतरी एक सीमितता आहे, ह्याचं भान येणं गरजेचं असतं. तो कोणाला तरी कमवावा लागतो याचं भान येणं गरजेचं असतं. तो खर्च करायचा मला अधिकार आहे आणि पैसा खर्च केला की गेला ह्याचाही अनुभव यावा लागतो, की पैसा हा माझ्या हातात इतका होता, त्यातला इतका गेला, तो गेला. त्याचं मी चॉकलेट विकत घेतलं, खाल्लं, पैसे नाही परत मिळाले, बरोबर. चॉकलेट खाण्याचा आनंद फक्त मिळाला. हा अनुभव येणं पैशाच्या बाबतीत गरजेचं आहे. तर हे 7-8 वर्षापासून मुलांना ते आकडे कळायला लागतात, ही समज येते. तर माझं अगदी असं ठाम मत आहे, आणि हे मी माझ्याही स्वतःच्या दोन्ही मुलींच्या बाबतीमध्ये लहानपणापासून पाळलेलं आहे, की त्यांना पॉकेट मनी दिला पाहिजे. ओके. तुम्हाला जो आकडा योग्य वाटतोय, तुम्हाला असं वाटत असेल की मुलाला मी महिन्याला 50 रुपये देणार आहे, काही हरकत नाही. माझं सजेशन असं राहील की हे एकदम 50 रुपये मुलाच्या हातात देऊ नका. दर सोमवारी 10 रुपये द्या. महिन्याचे 50 रुपये देण्याच्या ऐवजी दर सोमवारी 10 रुपये द्या. आणि मुलाला सांगा की हे तुझे पैसे आहेत. 10च्या नोटेच्या फॉर्ममध्ये देऊ नका. 1 किंवा 2 रुपयाच्या नाण्यांच्या फॉर्ममध्ये द्या, म्हणजे त्याला त्यातले तुकडे खर्च करता येतील. बरोबर. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. दुसरी एक गोष्ट की तो त्याचं काय करतो आहे. जोवर पोरगं जाऊन त्याचा गांजा विकत घेत नाहीये, तोवर त्याच्या फंदात पडायची गरज नाहीये.
आईवडिलांना असं वाटतं की नाही नाही, तू आम्हाला याचा हिशोब दिला पाहिजे. किती आईवडील रोजचे रोज हिशोब लिहितात? माझ्या आईवडिलांच्या जमान्यातली लोक लिहित होती. आता लिहितात का कोणी? आणि त्या मुलाला मग पुन्हा त्याच्यावर तुमचा कंट्रोल येतो की मग तू कशाला हे चॉकलेट विक. ते त्याला दिलेले पैसे आहेत ना, त्याला खर्च करू दे, ते संपू दे पैसे. तिसरा जो ह्याच्यातला टप्पा आहे, जो माझ्या दृष्टीने पालक म्हणून महत्त्वाचा आहे, चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून ह्याची लॉंग टर्म व्हॅल्यू मला माहिती आहे, ते म्हणजे मी तुला दर आठवड्याला से काय 15 रुपये देणार आहे. ह्यातले 10 रुपये तू खर्च करायचे आहेस आणि 5 रुपये हे या सेव्हिंग बॉक्समध्ये टाकायचे आहेस. 3 महिन्याच्या शेवटी तू जर दर आठवड्याला 5 रुपये याच्यात टाकलेले असतील तर हे जे 12 आठवड्याचे 12 पंचे 60 रुपये होणार आहेत, हे जर 60 रुपये तू जमा केले तर मी तुला अजून 60 रुपये दे. मग तुझ्याकडे 120 रुपये होतील. मग ते खर्च करायचे, तुझ्या आवडीची त्यातनं वस्तू घ्यायची का हे सेव्हिंग चालू ठेवायचं आणि अजून 3 महिन्यांनी परत माझ्याकडनं एक्स्ट्रा 60 रुपये मिळवायचे? हा मुलाला अनुभव येणं गरजेचं आहे. हे खर्चासाठी आहेत, हे सेव्हिंगसाठी आहेत. जगातल्या कुठल्याही स्कीममध्ये 3 महिन्यात पैसे दुप्पट होत नाही. ही रियालिटी आहे. तरी हा अनुभव मुलाला का द्यायचा आहे? कारण छोट्या मुलाला 3 महिन्या पलीकडे दुनिया समजत नाही. एका स्कूल टर्मच्या पलीकडे त्यांच्या मनातली टाइमफ्रेम नसते. तर त्याच्यामध्ये सेव्हिंगचा फायदा असतो. सेव्हिंगमुळे पैसे वाढतात. मोठी वस्तू घ्यायची असेल तर सेव्हिंग करावं लागतं. हे लहानपणापासून का? हा अनुभव येणं, विशेषतः आता जे आपण क्रेडिट कार्ड इकॉनॉमीमध्ये जगतो आहोत की आज खर्च करा आणि उद्या पैसे भरा, हा जो घातक एक कमालीचा आर्थिक प्रयोग आपण करतो आहोत अमेरिकेसारखा, इथे मुलांना या वेगळ्या सवयी लागणं गरजेचं आहे की आज साठवा, उद्या खर्च करा. खिशात जेवढे पैसे आहेत तेवढाच खर्च करा. 10% डिस्काउंट मिळतो आहे म्हणून आज न परवडणारी गोष्ट EMI वर घ्यायची आणि त्याचे दामदुपटीने हप्ते भरत राहायचे, हा शहाणपणा नाही. ते पैसे जमा करायचे. माझ्या खिशात एवढे पैसे आहेत, कितीला वस्तू देतोस म्हणून दुकानदाराशी घासाघीस करायची, ह्याच्यात खरा शहाणपणा आहे. बरोबर. आणि हे मुलांना अगदी लहानपणापासून कळलं पाहिजे. पैसे खर्च करण्याची उलट मुलांना सवय लागली पाहिजे असं मी म्हणतोय. कारण हे माझे 10 रुपये होते, त्यातले 8 रुपये मी खर्च केले सोमवारीच. आता 2 रुपयामध्ये मला पुढचा अख्खा आठवडा काढायचा आहे, हा अनुभव येणं महत्त्वाचं आहे. किंवा हे 10 रुपये अजून माझ्या खिशात आहेत, आज शुक्रवार आहे, सोमवारी मला परत 10 रुपये मिळणार आहेत, मग मला सोमवारी 20 रुपये खर्च करायला राहणार आहेत. ही खिशातली जी ऊब आहे पैशाची, ही मुलांना जाणवणं गरजेचं आहे. हा विचार डोक्यात येणं गरजेचं आहे की माझ्या त्या गुल्लकमध्ये आता 40 रुपये जमा झालेले आहेत, मी काय करीन बरं या 40 रुपयाचं? मग मी दुकानात जातो आईबरोबर सामान घ्यायला, तेव्हा मी बघतोय की 40 रुपयाची कुठली वस्तू असते, मला ही वस्तू घ्यावीशी वाटते, बघू बरं याची काय किंमत आहे, मग हे पैसे जमा करायला मला किती वेळ लागणार आहे? ही गणित मुलाच्या मनात चालू होणं, त्याला पैशाची किंमत कळणं, ह्याच्यासाठी तो अनुभव लहानपणापासून येणं महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण 5-50 रुपये सगळे आईवडील मुलांवर खर्च करतात. उलट आईवडील जेव्हा खर्च करतात तेव्हा खरं तर खूप जास्त खर्च करतात. तर हा अनुभव मुलाला देणं आणि त्यातनं त्यांचं शिक्षण होणं महत्त्वाचं आहे. की जर गणितासारखा विषय आपण 14-14 वर्ष शिकवतो आहोत, तर पैशासारखा विषय का लहानपणापासून नाही शिकवत आहोत? बरं आहे. आत्ताच्या टीनेजर्सना तर आईवडील खूप हजारो रुपये पॉकेट मनी देतात आणि असं खूप नॉर्मलाइज झालं आहे की सगळ्यांनाच पॉकेट मनी मिळते, सो मला पण मिळाली पाहिजे. तर हे कितपत बरोबर आहे? म्हणजे काही झालं, आपण हे सगळं बोलतोय, काही झालं तरी प्रत्येक ह्याच्यामध्ये हट्टीपणा एक दिसतोच आहे. जास्त मागणे, सतत जास्त मागत राहणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. मुलं हे जे आईवडिलांकडनं मागता आहेत यात काही चूक नाही आहे की तुम्ही मला देता आहात त्याच्यापेक्षा मला जास्त द्या, ही जी मागणी आहे ही काहीच चूक नाही आहे. दुकानदार भाव वाढवतो आहे, मॅन्युफॅक्चरर भाव वाढवतो आहे, जास्त पैसे मागतो आहे, गव्हर्नमेंट टॅक्सेस वाढवता आहे, तुमच्याकडनं जास्त पैसे मागता आहे, तुम्ही तुमच्या बॉसशी निगोशिएट करून सॅलरी जास्त मिळवायचा प्रयत्न, आपण सगळे नाही करत आहोत का? तू आणि मी मागच्या वर्षी जेवढे पैसे मिळवले त्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला यावर्षी मिळवायचे आहेत, याचा आपण प्रयत्न नाही करत आहोत का? बरोबर. लहान मुलाचा पैशाचा सोर्स फक्त आईवडील आहे, त्याच्यामुळे ते कायम त्यांच्याशीच निगोशिएट करणार, त्याच्यामुळे हे मुलं काही वेगळं मागत नाही आहेत. ह्याच्यात फंडामेंटली चूक काही नाही आहे.
ह्या मागण्यामध्ये आक्रस्ताळेपणा किती आहे. माझा पगार वाढवून द्या नाही तर मी नोकरी सोडून देतो असं जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा तू खरंच तितका युनिक झाला आहेस का या कंपनीसाठी. तू जर युनिक झाला असशील तर तू हे निगोशिएशन टॅक्टिक वापरतोय, बरोबर आहे. मग ती मुलं इतकी युनिक बनली आहेत की ते म्हणतात मला द्या नाही तर मी जीव देतो. बापरे. इथे गडबड आहे की तुम्ही किती आक्रस्ताळेपणाने ती मागणी करता आहात आणि ती पूर्ण नाही झाली तर ती कशा प्रकारे हँडल करतायत आई वडील, हा महत्वाचा भाग आहे. की आपल्याकडून मुलांची निराशा होणार हे निश्चित आहे. मुलांच्या मागण्या या आई वडिलांच्या ॲबिलिटीच्या नेहमी 2 पावलं पुढे असतात. ही सुद्धा रियालिटी आपणही आपल्या लहानपणी हे केलेलं. मी तुझ्यापेक्षा वयाने प्रॉब्ली दुप्पट आहे. तुझं आणि माझं लहानपण वेगळ्या प्रकारे गेलं असलं पाहिजे. पण रियालिटी ही आहे की पोरांना काय हवं असतं, आई वडील काय देऊ इच्छितात किंवा देऊ शकतात याच्यात नेहमीच तफावत असते. इथे पहिली निराशा शिकावी लागते आणि ती शांतपणे प्रेमाने खांद्यावर हात ठेवून, हो बाबा तुला ते शूज घ्यायचे होते, माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, मी त्याच्यासाठी पैसे ठेवलेले नाही आहेत. एका विशिष्ट वयामध्ये मुलांना बसवून आईवडिलांना ते दाखवावं लागतं की आपण दरवर्षी 2दा ट्रिपला जातो, त्याच्यासाठी हे पैसे लागतात, हे त्याच्यासाठी ठेवलेले आहेत. हा आपला मेडिकल इन्शुरन्स आहे, याचे हे पैसे आहेत. हा माझा लाईफ इन्शुरन्स आहे, याचे हे पैसे आहेत. हे EMIचे पैसे आहेत. आणि या सगळ्यातनं जे काय तुम्हाला मुलांना खरा खरा प्रत्येक आकडा 15व्या-16व्या वर्षापर्यंत सांगायची गरज नाही. पण खर्च करण्यासाठी हे पैसे ठेवलेले आहेत. आपल्या सगळ्यांसाठी मिळून हे खर्च करायला ठेवलेले पैसे. तू जेव्हा 20,000 रुपये मागतो आणि माझं दर महिन्याचं बजेट खर्च करायचं 10,000 रुपयाचं आहे, तर अख्ख्या घरादाराचा 2 महिन्याचा खर्च तुझ्यावर एकट्यावर या क्षणी व्हायला पाहिजे का? नाही. हे मस्ट आहे का पॅरेंट्सनी सांगणं पोरांना? आपल्याला पर्यायच नाहीये. आय एम शुअर मुकेश अंबानींच्या घरात सुद्धा ही चर्चा होत असणार आहे की हे इतके पैसे यावर्षी खर्च करायला ठेवलेले. आपल्या खर्चाच्या पुढे त्यांचे कदाचित 4 शून्य असतील, 5 शून्य असतील, 10 शून्य असतील, पण बजेटिंग कोणालाच चुकलेलं नाहीये. बरं. आणि आईवडिलांच्या कपॅसिटीपेक्षा त्यांच्याही मुलांना त्यापेक्षा जास्तच काहीतरी हवं असणार आहे. कोणत्या वयापासून सांगणं गरजेचं आहे? मला असं वाटतं की मी जसं म्हटलं पॉकेट मनीची पैसे खर्च करण्याची सुरुवात ही 7व्या-8व्या वर्षापासून व्हायला पाहिजे. एक विशिष्ट बजेट दर महिन्याचं बाजूला ठेवलेलं आहे आपल्या सगळ्यांसाठी. यातनं आपण काय काय गोष्टी करणार आहोत. मग आपण जेवायला जायचं ते कुठे जाणार आहोत. समजा बाहेर जेवायला जायचं किंवा आपण खर्च करायचं या निमित्ताने आपण 5,000 रुपये महिन्याचे ठेवलेत. हा सुद्धा खरं खूप मोठा आकडा आहे आणि भारतातल्या 95% लोकांना हा शक्य नसलेला आकडा आहे. पण फक्त चर्चेसाठी मी हा आकडा घेतोय. तर 1,000 रुपयात जिथे चौघांचं जेवण होऊ शकतं अशा ठिकाणी जाऊन आपण महिन्यातनं 5 वेळा बाहेर जेवणार आहोत का? 5,000 रुपये खर्च होतील जिथे अशा ठिकाणी जाऊन महिन्यातनं एकदाच जेवणार आहोत का? या महिन्याचे 5,000 असेच बाजूला ठेवणार आहोत, पुढच्या महिन्याचे 5,000 त्याच्यात ॲड करणार आहोत आणि 10,000 रुपयात जिथे चौघांचं जेवण होऊ शकतं अशा ठिकाणी पुढच्या महिन्यात एकदा जाणार आहोत, मग दर 2 महिन्यातनं एकदाच अशा ठिकाणी. हा निर्णय फॅमिलीने एकत्र घेणं गरजेचं आहे. आणि मूल जर म्हणाला की नाही नाही मला 10,000 रुपयेवाल्या ठिकाणी जायचं, तर ठीक आहे, यावेळेचे 5,000 रुपये बाजूला ठेवून देऊया. पुढच्या महिन्याचे 5,000 रुपये जेव्हा त्याच्यात ॲड होतील तेव्हा आपण पुढच्या महिन्यात जाणार आहोत, ज्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतात. की माझं इच्छा समाधान होण्यापर्यंतचा वेळ हा मला धीर धरून तिथे थांबायचा आहे, याची ही सवय लागावी लागते. ठीक आहे, 10,000 वाल्या ठिकाणी जायचं का? जरूर जाऊया, 2 महिन्यातनं एकदा होईल. मग मध्ये जेव्हा पोरगं बुणबुण करतं तेव्हा त्याला ते सांगावं लागतं 10,000 वाली जागा, 10,000 वाली जागा. मी मुद्दाम 5 स्टार हॉटेलचं नाव घेत नाही कारण लोकांना वाटेल ते आपले स्पॉन्सर आहेत. आपण तर साध्या कॅफेमध्ये चहा कॉफी पिणारी माणसं आहोत. तर हे भान येणं गरजेचं आहे. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे कारण ही रियालिटी आहे. आयुष्य हे रियालिटी. स्वप्न तुम्ही मोठी बघा, जरूर मोठी बघा, मोठे व्हायचे प्रयत्न करा. 10,000चं तुमचं बजेट 10 कोटीवर जावं दर महिन्याला खर्चाच्या. परमेश्वर तुम्हाला तथास्तू म्हणू आणि हे सगळं तुमच्या आयुष्यात घडू. तुम्ही जो खर्च कराल त्यातनं जो टॅक्स मिळेल गव्हर्नमेंटला त्याने अख्खा भारत श्रीमंत हो. सगळ्या आनंदाच्या गोष्टी आहेत. पण हे कुठे प्रत्येकाला लिमिट असणार आहे ह्याची जाणीव मुलांना आकड्यांच्या स्वरूपात 10व्या 11व्या 12व्या वर्षापासून करून द्यावी लागते आणि ती महत्वाची आहे. रियालिटी चेक. रियालिटी चेक हा यावाच कारण रियालिटी ब्रुटल आहे. रियालिटी कोणालाही सुटत नाही. ती लहानपणीच कळलेली बरी. बरोबर.
मुलांच्या काळजीपोटी पॅरेंट्सनी ओव्हर प्रोटेक्टिव्ह किंवा पॉझेसिव्ह होणं गरजेचं आहे. आपण कशाची काळजी करतो आणि किती काळजी करतो हेही खूप महत्त्वाचं आहे. बहुतेक पेरेंट्सच्या डोक्यात तुमचं हे करायचे आत्ताचं वय नाही, मोठे झालं की हे सगळं करायला मिळेल, अशा प्रकारचं एक गणित असतं. तोवर तुम्ही आम्हाला हवं ते करा, कारण आम्ही सांगतो आम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी चांगलं काय आहे. आणि मुलांना मात्र हे सगळं कालच हवं असतं, आज सुद्धा उशीर झालेला असतो. ही टसल चालू राहणार आहे, तर कुठेतरी सोडावं लागणार आहे. जशी मुलं मोठी व्हायला लागतात, 13, 14, 15 वर्षाची होतात, तसं आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही एकाधिकारशाही राहत नाही, हे घटक पक्षांचं मिळून चालवलेलं सरकार बनतं. मोठे पोर्टफोलिओ तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवा, म्हणजे अर्थ, गृह खातं, परराष्ट्र संबंध हे अर्थात तुमच्या हातात आहेत, पण अहो काहीतरी तर त्यांच्यासाठी सोडा. नाही. की तुम्ही आमके कपडे घातले पाहिजेत तर ठीक आहे बाबांनो घाला. फाटका टी शर्ट घालून जर लग्नाला यायचं ठरवलं तर त्याबद्दल तमाशा करायचा नसतो, कारण जास्त मोठ्या गोष्टी आपण कंट्रोलमध्ये ठेवणार आहोत, तिकडे लक्ष ठेवायचं असतं. तर आईवडिलांना प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये कधीकधी मोठा धोका दिसतो की मग ही सवय होईल, मग हे कायमचं होईल. कुठल्या सवयी टिकतात हो पोरांच्या? ना चांगल्या टिकतात ना वाईट टिकतात. प्रत्येक गोष्ट 6 महिन्यांनी, वर्षभराने बदलत जाते. त्यामुळे आपण कशाबद्दल काळजी करतो आहोत, ही काळजी खरंच रास्त आहे का, ह्याचा थोडा विचार करा. आता सगळे AI एजंट्स वापरणारे, ChatGPT वापरणारे आईबाप आहेत. मातृभाषेमध्ये, भारतीय भाषांमध्ये आपल्याला हे एजंट्स विचारून बघा ना त्यांना की माझं 10 वर्षाचं पोरगं आहे, मी पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो, हा ऑगस्ट महिना चाललेला आहे, पाऊस पाणी, रस्ते, खड्डे याची तुला तर कल्पना आहे ChatGPT. माझं पोरगं म्हणतंय की मला सायकलवर सिंहगडवर एकट्याला जायचं आहे, सोडू करे, काय काळजी घ्यायला पाहिजे, विचारून बघा बरं काय उत्तर मिळतंय. तुमच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये घ्या ना एक पार्टनर, बघा तुम्हाला ते उत्तर पटतंय का. कदाचित काहीतरी असे विचार मिळतील की ज्याची तुम्ही आधी कल्पना केली नव्हती, करून बघा. माझ्या मते हा जो विचार करणं आणि फक्त आजूबाजूला काय चाललं आहे, बाकीचे लोक काय करतायत तसंच करत बसण्यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी विचार करणं गरजेचं आहे आई वडिलांनी पहिल्यांदा. आणि हे जेव्हा स्वतःसाठी विचार करणं हे आई वडील करताना दिसतील तेव्हा मुलं सुद्धा हे शिकतील आई वडिलांना. सगळे मुलं शिकतील असं नाही, सगळ्या वेळेस हे अप्लाय करतील असंही नाही, पण कुठेतरी बीज पडेल, ते कधीतरी उगवेल, कधीतरी त्याला अंकुर येतील. ते लगेच तुमच्या डोळ्या देखत मी आज असं वागलो तर उद्या तू तसं वाग असं होणार नाहीये, वर्षानुवर्ष जातात त्याच्यात, पण ती प्रोसेस सुरू होणं गरजेचं आहे. बरोबर. सर, या सगळ्यामध्ये पॅरेंट्सना ह्याच्यामध्ये जास्त प्रेशर आहे बघायला गेलं तर. तर ह्याची जाणीव मुलांपर्यंत कशी पोचेल? जे साक्षी तू जे म्हणते आहेस ते 100% मी सहमत आहे तुझ्याशी. मी स्वतः पालक म्हणून आता माझ्या दोन्हीही मुली ॲडल्ट झालेल्या आहेत. एकीचं शिक्षण संपलं, एकीचं शिक्षण अजून संपतंय, पण 18 वर्षाच्या पलीकडे गेलेले आहेत. आणि त्या प्रेशरचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि हे खूप विचित्र प्रेशर आहे. माझ्या आईवडिलांना त्यांच्या पिढीमध्ये हे प्रेशर होतं मला वाटत नाही. त्यांना फक्त मुलं जिवंत राहावीत एवढंच प्रेशर होतं, तेवढी एकच भीती होती. माझ्या जनरेशनला आणि आता माझ्यापेक्षा सुद्धा जे तरुण पेरेंट्स आहेत त्यांना मुलांची शारीरिक वाढ व्यवस्थित झाली पाहिजे, मुलांची बौद्धिक वाढ व्यवस्थित झाली पाहिजे, मुलांनी चांगलं दिसलं पाहिजे, मुलांना चांगला सोशल सेन्स असला पाहिजे, म्हणजे काय आधुनिक चाललं आहे तेही आपल्या मुलांना जमलं. म्हणजे ती जी लिस्ट आहे ती शॉपिंग लिस्ट एवढी मोठी होत झाली आहे आणि मुलांसाठीची शॉपिंग लिस्ट आणि पालकांसाठी ते सर्व करायची जबाबदारी. मला असं वाटतं की सर्व पालकांनी आणि सर्व जोडप्यांनी ही एकत्र बसून चर्चा करायला पाहिजे की यातलं खरंच आपल्याला काय काय करायचंय, शक्य आहे का, या प्रकारची लिस्ट पूर्ण करणं हे ह्युमनली पॉसिबल आहे का. मग सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत, कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या माझ्या हातातून कुठल्याही प्रकारे सुटल्या नाही पाहिजे. महत्वाचं. ती गोष्ट कमालीची महत्त्वाची आहे, ती रोज झालीच पाहिजे, ती माझ्या हातातून सुटून चालणार नाही, हे प्रायमरी आहे. तर प्रत्येक कुटुंबाने स्वतःसाठी या प्रायमरी गोष्टी ठरवायला पाहिजे. मग सेकंडरी कुठल्या आहेत, टर्शियरी कुठल्या आहेत, म्हणजे खरं अन्न काय आहे, ते ठेवलेली प्लेट कशी आहे आणि त्याच्यावरचं डेकोरेशन काय आहे,
ह्यातला अन्नावर फोकस महत्वाचा आहे. आणि खरंच आपल्या कुटुंबासाठी, आपल्या दोघांसाठी हे अन्न कुठलं आहे, माझ्या मुलांसाठी अन्न काय आहे, ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. कुठलं असावं, कशाला अन्न म्हणावं, ह्याच्याबद्दल मी बोलणार नाही. याच्याबद्दल माझी स्वतःची मतं आहेत. ती पर्सनल फिलॉसॉफी आहे. बालमानसशास्त्राचा, माणसाच्या वाढीचा, समाजाचा अभ्यास असल्यामुळे त्याच्याबद्दल माझी काही मतं आहेत. ती प्रत्येकाला पटावीत असा माझा आग्रह नाही. हे तुम्ही बसून ठरवा, पण हे कधीतरी एकमेकांशी बोला, हे मुलांपर्यंत पोहोचवा आणि हे कुठेतरी लिहून ठेवा. हे तुम्ही जसे इन्शुरन्सचे पेपर जपून ठेवता ना, इस्टेटीचे पेपर जपून ठेवता ना, तसं हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. ही तुमची इस्टेट आहे की ॲज अ फॅमिली, ॲज अ कपल, ॲज पेरेंट्स, या आमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि हे स्वतःसाठी गरजेचं आहे. कारण वारंवार स्वतःचं रिकॅलिब्रेशन करावं लागतं. तर हे महत्त्वाचं आहे, याच्यावर मला फोकस ठेवायचा आहे. हे आईवडिलांना कळणं गरजेचं आहे. कारण आयुष्य कमालीचं डिमांडिंग आणि कॉम्पिटेटिव्ह झालेलं आहे. जर तुमचा तो दिशादर्शक तुम्ही वारंवार घासून पुसून साफ करून तो नीट काम करतो आहे का नाही याची जर काळजी घेत नसाल तर तुम्ही भरकटणार याची 100% खात्री आहे. हे दिसायला शहर आहे, हे जंगल आहे. तुमचा दिशादर्शक बिघडणे आणि तुमची वाट चुकणे ह्याच्यासाठी तुमच्या आजूबाजूला सर्व गोष्टी तयार झालेल्या आहेत. तर ती फार महत्त्वाची गोष्ट आहे की माझा मॅप, माझा दिशादर्शक आणि माझं डेस्टिनेशन ह्याच्यावर आम्ही दोघं कपल म्हणून काम करतो आहोत का नाही, कुटुंब म्हणून काम करतो आहोत का नाही, हे होणं गरजेचं आहे. आता आजकाल सोशल मीडियाचा इम्पॅक्ट लहान मुलांवर खूप होतो आहे. तर सोशल मीडिया हे लहान मुलांच्या आयुष्यात कितपत इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे? मी पुन्हा एकदा डाएटचं उदाहरण घेईल की आपण जसं भारतीय संस्कृतीत म्हणतो की सर्व प्रकारचे रस हे तुमच्या अन्नामध्ये असले पाहिजेत. अन्नामध्ये म्हणजे एकाच ह्याच्यात सगळे नाही, पण सगळ्याची तुम्ही चव घेतली पाहिजे आणि त्याचं किती प्रमाण आहे ह्याचाही एक काहीतरी सेन्स असतो, एक बॅलन्स असतो. सोशल मीडिया हे त्या डाएटचा भाग आहे की ते गरजेचं आहे. ते प्रत्येक वयानुसार त्या रसाची तुमच्या जेवणातलं स्थान आणि भान बदलतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. पण हा एक भाग आहे. त्याच्यामुळे आपलं मूल किती सोशल मीडिया कन्झ्युम करतं आहे, त्याला किती सोशल मीडिया कन्झ्युम करायची परवानगी आहे, हे आईवडिलांनी ठरवायचं. ही एंटरटेनमेंट आहे की हो मी मित्रांबरोबर बोलतोय, बरोबर, मित्र असणं गरजेचं आहे, मित्रांबरोबर बोलणं गरजेचं आहे. 24 तास सतत रात्री 1 वाजता ही खरंच गरजेची गोष्ट आहे का? इथे आईवडिलांनी ते बांध घालणं आणि ते बांध टिकवणं महत्वाचं आहे बंद की हा तुझा अभ्यासाचा वेळ आहे, हा तुझा एकांताचा वेळ आहे. इथे फोन आणि सोशल मीडिया नसणार आहे. शाळेत तू त्या मित्रांबरोबर होतास, फुटबॉल खेळायला गेला त्या मित्रांबरोबर होता, वर तुला अजून अर्धा तास त्यांच्याशी काहीतरी गप्पा मारायच्यात, मी समजू शकतो. पण म्हणून अभ्यासाच्या वेळेसही फोन बाजूला पाहिजे, रात्री झोपतानाही फोन उशाशी पाहिजे, सकाळी उठल्या उठल्या फोन पहिल्यांदा हातात पाहिजे, हे या घरात होणार नाही. आणि ही कमालीच्या लहानपणापासून लावलेली सवय असणं गरजेचं आहे. हे आईवडिलांना फॉलो करणं गरजेचं आहे. कारण मी कितीही इथे कितीही घसा फोडून सांगितलं तरी आईबाप हे पोरांच्या हातात त्यांचा स्वतःचा म्हणून फोन देणार आहेत. अत्यंत कौतुकाने 2 आणि 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात स्वतःचे फोन ठेवणार, हे तर काही चुकत नाही. आजकाल असं झालं ना की स्कूल कॉलेजेसमध्ये पण फोन, लॅपटॉप्स असे मस्ट आहेत आणि लहान वयाची जी मुलं असतात त्यांना पण आयपॅडवर हे मस्त एज्युकेशन. नाही आहे. आय विल चॅलेंज यू ऑन दिस. ओके हे आई वडिलांनी क्रिएट केलेल्या किंवा सामाजिक इल्युजनचा भाग म्हणून स्कूल ही जी काही धंदेवाईक संस्था आहे ती त्याचा वापर करून घेते आहे. पालक शिक्षक संस्थांमध्ये किती वेळा पालकांनी हे मागितलंय की आम्हाला हे ॲप वापरायचं नाही आहे, आम्हाला स्कूल डिजिटाईज करायचं आहे, आमच्या पोरांना हाताने गृहपाठ लिहून घ्यायला लावा. असं किती पालक मागतात? बसच्या सीटमधनं कापूस बाहेर येतो आहे, परवा ती मावशी माझ्या पोराला जोरात ओरडलीच, ह्याच्यावरनं आकांडतांडव करणारे लोक आहेत. शिक्षकांनी माझ्या मुलाची शंका समाधान केलं नाही, 5 मिनिटात त्याला कटावला, ह्याच्यावर आकांडतांडव करणारे लोक आहेत. या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की नका प्रत्येक गोष्ट व्हॉट्सअपवर पाठवू, नका प्रत्येक गोष्टीचं PDF पाठवू, हाताने लिहायला लावा मुलांना, हे डिजिटाईज करा, नका हे ग्रुप बनवू, हे पालक का नाही मागत आहेत? बरोबर एक्झॅक्टली व्हॉट्सअपवर ग्रुप बनवून तुम्ही कुठले नोबेल प्राइज मिळवून दाखवलेत आत्तापर्यंत की तुम्ही या गोष्टी हट्टाने मागता आहात शाळेकडे, आणि हे पालक मागतायत म्हणून शाळा देत आहेत.
जर पालकांनी एकमुखाने मागितलं, अरे जर 500 लोक एकत्र येऊन शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मिळवू शकतात, तर शाळेतले 50% पालक एकत्र येऊन आम्हाला डिजिटायझेशन हवं आहे, आम्हाला अभ्यासाच्या निमित्ताने आमच्या घरामध्ये शिरणारा स्क्रीन नको आहे, हे का नाही मागणी करू शकत? कोणी थांबवलंय तुम्हाला? तुमच्याच मुलांबद्दल आहे, त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आहे, मग मागा की. एकदा त्याच्या आईला हिंमत करून दाखवा जरा. बरोबर. सर आता डे टू डे लाईफमध्ये आपण सगळेच खूप बिझी असतो आणि आपल्यालाच आपला वेळ पुरत नाही. तर जे दोन्ही पॅरेंट्स वर्किंग आहेत त्यांनी क्वालिटी टाईम कसा द्यायचा मुलांना? माझ्या मते ह्याचा ना 2 लेवलला आपल्याला विचार केला पाहिजे. की एक म्हणजे आपण स्वतःला जास्त जास्त बिझी करून घेतो आहोत, ह्याची आपल्याला काहीतरी किंमत द्यावी लागणार आहे. म्हणजे मी जर हा जॉब सोडून तो जॉब घेतो आहे, तिथे जास्त पगार मिळतो म्हणून, किंवा अमक्या अमक्या प्रमोशनसाठी मी सध्या जास्त काम करतो आहोत ते मला मिळावं म्हणून, तर ह्याची मला कुठेतरी किंमत द्यावी लागणार आहे, कारण प्रत्येकाच्या दिवसाला 24च तास आहे. ह्याचं भान आईवडिलांनी कायम ठेवणं गरजेचं आहे. की मला मोठी गाडी घ्यायची आहे, मोठं घर घ्यायचं आहे, मुलांना मोठ्या कॉलेजमध्ये पाठवायचं आहे, म्हणून मी हे पैसे गोळा करतोय, हे वाल्याकोळी लॉजिक झालं की मी तुमच्यासाठी पाप करतोय. वाल्याकोळ्याचं काय झालं ऐनवेळी ते आपल्याला माहिती आहे. जेव्हा विचारायला गेला तेव्हा काय झालं हे आपल्याला माहिती आहे. तर हा पहिला पालकांनी विचार करायचा गरज की मी जेव्हा कुठलीही नवीन जबाबदारी ॲडिशनल गोष्ट मागतो आहे, त्याची मला वेळेच्या करन्सीमध्ये किंमत द्यावी लागणार आहे, आणि हा वेळ मी स्वतःच्या आयुष्यातला, स्वतःच्या कुटुंबाच्या आयुष्यातला काढून तिथे देतोय. हा ज्याने त्यांनी स्वतः घ्यायचा निर्णय आहे. जो वेळ मला मिळतोय तो वेळ मी कसा खर्च करतोय हा महत्त्वाचा भाग आहे. मला अनेक ठिकाणी असं दिसतं की लोक ज्याला क्वालिटी टाईम म्हणतात त्याच्या लिटरली 2 डेफिनेशन आता राहिल्या. की एक म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून काहीतरी एंटरटेनमेंटची गोष्ट केली, किंवा आम्ही सगळे मिळून कुठेतरी खरेदीला गेलो, मूवीला गेलो. मॉलमध्ये गेलो, जेवायला गेलो. या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. ऑफकोर्स त्याच्यासाठी आपण पैसे कमवतो, तर आनंद मिळवता यावा, आणि यातनं जे सुख, आनंद नव्हे सुख मिळवता यावं यासाठी आपण हे करतो आहोत, हे ठीक आहे. पण एकत्र वेळ घालवणं, मी पुन्हा पुन्हा या गोष्टीकडे येणार आहे. कदाचित अनेक लोकांना मी कमलीचं ओल्ड फॅशन्ड आहे असं वाटेल या बाबतीत, पण जी रियालिटी आहे ती रियालिटी आहे की घरातली कामं एकत्र करणे हा सुद्धा क्वालिटी टाईम आहे. बरोबर. की कपडे धुवून आलेले आहेत, चला त्याच्या घड्या घालूया एकत्र. घड्या घालता घालता काहीतरी एक चर्चा होते, काहीतरी गोष्टी बोलल्या जातात. की भांडे आवरून ठेवूया, कपाट लावूया, अरे आज रविवार आहे, मला माझी रूम आवरायला जरा मदत कर ये, म्हणून मुलांना घेऊन त्या गोष्टी करणे, हा सगळा क्वालिटी टाईम आहे. आयुष्याचं शिक्षण, आणि हे मी तुला घराचं शिक्षण देतो असे लेबल लावून करायची ही गोष्ट नाही आहे. हा नॉर्मल भाग आहे आयुष्याचा, हा प्रत्येकाने करायचा असतो, आणि हा घरातच शिकायचा असतो. आपण जपानी शाळांचं मोठं कौतुक करतो की तिथली मुलं ना शाळा झाडतात, शाळेतले टॉयलेट सुद्धा जपानी मुलं करतात, बघा किती मोठा देश आहे. मग तुमच्या घरातले टॉयलेट तुमची पोरं का नाही साफ करते? शाळेची तर लांब राहिली, स्वतःच्या घरातलं तर पहिल्यांदा करू दे. शिकवूया की मुलांना, करूया की. हाताने धरून त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठीवर हात ठेवून आपण आणि ते स्वतः एकत्र करूया. हा क्वालिटी टाईम आहे, हा खूप महत्त्वाचा वेळ आहे. बरोबर. हे मुलांनी शिकणं, आईवडिलांनी मुलांना शिकवणं आणि एकत्र करणं गरजेचं आहे. ओके सर, आता अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, पण ह्या टाळण्यासाठी पॅरेंट्सनी कुठे ओळखायला पाहिजे? म्हणजे कुठे रेड फ्लॅग्स असतात किंवा कोणत्या स्टेजला हेल्प घेतली पाहिजे, हे सगळं कसं समजून घ्यायचं? हा इतका सरळ साधं उत्तर देण्यासारखं याचं नाही आहे, कारण खूप साध्या गोष्टीचंही आपण प्रकरण करतो आहोत का, आणि खूप भयंकर मोठी गोष्ट आहे पण ही मोठी आहे हे आपल्या लक्षातच येत नाही आहे का, हा कायम प्रत्येक पालकाला पडणारा प्रश्न आहे. तर त्याच्यावर माझं उत्तर असं राहील की आपल्याच्यानी हे सुटत नाही आहे, आणि हे बिघडत चाललं आहे किंवा वाढत चाललं आहे किंवा आटोक्यात येत नाही आहे, असा जर तुम्हाला सेन्स आला असेल तर जरूर मदत मागा. हा त्यातला पहिला भाग आहे की हे मला झेपतंय का नाही, हे माझ्याच्याने आवडतंय का नाही, किंवा मला ह्याच्यात काहीतरी जर गडबड वाटते, माझी दमछाक होते आहे, मला या गोष्टीवर खूप जास्त मेहनत घ्यावी लागती आहे, हे जर तुमच्या लक्षात आलं तर जरूर मदत मागा.
आणि मदत मागायच्या ठरलेल्या चांगल्या जागा आहेत, की एक म्हणजे तुमच्या मुलांचे डॉक्टर आहेत, ज्यांच्याशी तुम्ही बोलू शकता, ज्यांना त्या वयाच्या मुलांचे शास्त्रीय भान पण आहे आणि सामाजिक भान पण आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षकांशी बोलू शकता. कारण आता 1 आणि 2 मुलं असलेल्या घरांमध्ये पालकांचा अनुभव हा फक्त स्वतःच्या मुलापुरता आणि मित्रमंडळींनी सांगितलेले किस्से ह्याच्यापुरता आहे. शिक्षक ॲक्च्युअली त्या वयाची 40 पोरं एका दमात आणि दिवसाला असे वेगळे वेगळे 8 पिरियड हँडल करतायत. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना याचं भान खूप जास्त आहे. तर त्यांना विचारा. त्या लेव्हलला होत नसेल तर माझ्यासारख्या प्रोफेशनलची तुम्ही मदत घेऊ शकता. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला ते प्रोफेशनल्स अवेलेबल आहेत, त्यांची मदत घेऊ शकता. तो तिसरा टप्पा झाला. शिक्षकांशी बोलणे आणि आपल्या फॅमिलीच्या डॉक्टरशी बोलणे हा डेफिनेटली हे 2 पहिले टप्पे आहेत. बरेच लोक ना मित्रमंडळींचा सल्ला घेतात यामध्ये. बरेचदा पालकांच्या ग्रुपमध्ये किंवा पालक एकमेकांशी बोलत असताना आजकालची मुलं नावाखाली खूप गोष्टी खपावल्या जातात. मुलं एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आपले पालक या नावाखाली खपावतात. पुरुष बोलत असतात तेव्हा आमच्या बायका आणि बायका बोलत असतात तेव्हा आमचे नवरे. हे हे जे असं गठ्ठ्याने विचार करणं जे आहे, हे ॲक्च्युअली बरेचदा तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जातं. कारण तुम्ही ज्या लोकांशी बोलता आहात त्यांचे स्ट्रेंथ्स आणि लिमिटेशन्स हे तुमच्याप्रमाणेच आहे. बरोबर. आणि सिमिलर ॲबिलिटीज असलेली लोक जेव्हा एकत्र विचार करायला बसतात तेव्हा त्यांच्या डिफिकल्टीज मॅग्निफाय होतात. असा समाजशास्त्राचा एक अनुभव आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा याची थोडी जास्त माहिती किंवा अनुभव असलेली जी व्यक्ती आहे त्यांच्याशी बोलतो. आजकाल अनेक लोकांना शिक्षकांबद्दल आदर राहिलेला नाही आहे. ती एक वेगळी चर्चा आहे. ते चूक आहे का बरोबर आहे ही एक वेगळी चर्चा आहे. पण एक फंडामेंटल गोष्ट महत्त्वाची आहे की या वयाच्या 40-50 मुलांना गेले काही वर्ष बघण्याचा अत्यंत ठोस अनुभव असलेली ही व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यातली, तुमच्या मुलाचा शिक्षक आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी तुम्ही हे जरूर बोला. त्यांना विचारा हे ठीक चाललंय का नाही. ते तुम्हाला मदत करू शकतील. बरोबर. सर, आता खूपशा गोष्टी घडतायत, पण हे जे टोकाचं आहे पाऊल म्हणजे आत्महत्या, ती टाळता येते का? सो या एका घटनेच्या निमित्ताने आपण ही चर्चा करतो आहोत. मीडियामधून लोकांपर्यंत जी बातमी पोचते, लोक जी चर्चा करतात, ही घटना म्हणजे अमुक एक पालक म्हणाले आणि हे झालं, असं 1 to 1 कोरिलेशन करतात. आणि हे खूप धोकादायक आणि चुकीचं आहे. कारण हे कधीच पूर्ण पिक्चर नसतं. तुम्ही एखाद्या 3 तासाच्या मूव्हीचे शेवटचे 5 मिनिट बघता आहात आणि गोष्टीबद्दल अंदाज बांधता. आधी खूप गोष्टी घडलेल्या असतात. या प्रत्येकाला काहीतरी बॅकग्राऊंड असते. मेजॉरिटी केसेसमध्ये लोकांच्या मनात राहिलेली गोष्ट आणि ॲक्च्युली तिथपर्यंतची गोष्ट याच्यात खूप मोठा फरक असतो. त्यामुळे मी माझ्या मुलाला आयफोन द्यायला नाही म्हटलं तर असं काहीतरी माझ्या घरात घडणार आहे असं हे कोरिलेशन नाही आहे. आपल्याला ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तरुण मुलांबद्दलच्या याच्यावर खूप रिसर्च जगभर सतत चालू असतो. त्यातनं काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की कुठल्या ना कुठल्या प्रकारचा मानसिक आजार किंवा स्वभाव दोष हा ह्याच्यातल्या मेजॉरिटी घटनांच्या तळाशी असतो. त्याच्यामुळे हे डायरेक्ट असं घडत नाही. त्याच्या आधी काहीतरी रेड फ्लॅग्स असतात. ते आईवडिलांनी त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मी हेही एक अगदी म्हणजे जाहीरपणे मुद्दाम सांगू इच्छितो की प्रत्येक गोष्ट 100% प्रेडिक्ट करणे आणि की थांबवणे किंवा बदलणे हे आजपर्यंत कुठल्याही शास्त्रज्ञाला पूर्ण आयडियल कंडिशन्समध्येही शक्य झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे आईवडिलांवर फार विचित्र आणि अनफेअर बर्डन आहे की आपण जे अगदी सुरुवातीला बोललो की ही भीती आईवडिलांच्या मनात आता त्या अकाउंटमध्ये जमा झाली आहे आणि तरीही त्यांना नॉर्मल पालकत्व करावं लागणार आहे. मुलांना नाही म्हणावं लागणार आहे. आपलं अख्खी चर्चा आजची त्या रियालिटी चेकबद्दल झाली आहे. तर या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. या कमालीच्या रेअर घटना आहेत. या मीडियामुळे आणि मीडिया प्रत्येकापर्यंत पोहोचत असल्यामुळे या खूप हायलाईट होत आहेत. यातली प्रत्येक घटना ही दुर्दैवी आहे आणि ही जर आपल्याला शक्य असेल तर आपण हे टाळायचा प्रयत्न करायचा आहे. पण ह्याच्या सावलीमध्ये, याच्या भीतीमध्ये, याच्या दहशतीखाली आपण सतत पालकत्व नाही करू शकत. हेही आईवडिलांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमची जी कर्तव्य आहेत, तुम्ही ज्या गोष्टी करायची गरज आहे त्या हिंमत ठेवून तुम्हाला कराव्या लागणार आहेत. कारण नाहीतर त्याची पुन्हा किंमत तुम्हालाच द्यावी लागणार आहे. तर धीर धरा.
तुमची मुलं आहेत, तुमच्या घरात वाढता आहेत, तुमच्या नजरेखाली वाढता आहेत, तुमच्या छत्रछायेखाली वाढत आहेत, ती राहणार आहेत तुमच्याबरोबर. हा एक मनामध्ये धीर असू दे, कारण तो खरा आहे. बरोबर. हे फक्त तुम्हाला बरं वाटण्यासाठी म्हटलेलं वाक्य नाही आहे. येस. थँक्यू सो मच सर. खूपशा गोष्टी, खूपशा इन्साइट्स तुम्ही सांगितलात पॅरेंटिंगबद्दल, म्हणजे मुलांच्या बिहेवियरबद्दल. सो थँक्यू सो मच. थँक्यू. येस. सरांनी आपल्याला खूपशा महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. बरेचसे पॅरेंटिंगचे रूल्स किंवा ॲज अ पॅरेंट काय केलं पाहिजे, ॲज अ मुलगा किंवा चाइल्ड म्हणून पण आपण पॅरेंट्सच्या टुवर्ड्स काय केलं पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे सगळं सांगितलं. सो हा आय थिंक प्रत्येक पालकांनी बघण्यासारखा पॉडकास्ट आहे. असेच पॉडकास्ट पाहण्यासाठी बोलबिडीला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.